सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की सोशल डिस्टन्स बाळगून आपण बसायचं आहे. समोरच्या ज्या महिला आहेत यांनी थोडंसं अंतर बाळगून आपण बसूया. जागा पाठीमागं भरपूर प्रमाणामध्ये आहे. आपल्या सर्वांना नम्र विनंती, एक रो सोडून पाठीमागच्या रोला बसा. 2 व्यक्तीमध्ये 2 चेअरचं अंतर असावं. असे अंतर सोडून आपण बसूया. मुळे लक्ष्मी मॅडम तुम्ही इकडे या. मागच्या रोला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पालक विद्यार्थी सुसंवाद मेळाव्यात इथे मंचावर उपस्थित मान्यवर तसेच 12वी परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केलेले आमचे गुणवंत विद्यार्थी तसेच 11वीला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी पालकांचे या ऑनलाईन पालक मेळाव्यात मी प्राध्यापक अर्चना गुंजाळ व मी प्राध्यापक श्रीकृष्ण जाधव आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रात एकमेव असलेले स्वतंत्र वाणिज्य शाखेचे महाविद्यालय तसेच सुसज्ज व स्वतंत्र ग्रंथालय अशी सुविधा उपलब्ध असलेल्या या महाविद्यालयात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सर्वप्रथम मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून घ्यावे. आइए कुछ काम विशेष करते हैं, गांव गली शहर रोशन करते हैं. माँ सरस्वती को नमन करते हुए इस कार्यक्रम का श्री गणेश करते हैं, श्री गणेश करते हैं. It's really true that a ray of light is a ray of hope. करण्या नष्ट अंधकार आपण ज्ञानकिरण होऊया. ध्यास गुणवत्तेचा घेऊन प्रत्येक दारी ज्ञानदीप लावूया, प्रत्येक दारी ज्ञानदीप लावूया. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच प्रतिमा पूजन इथे संपन्न होत आहे. इस दीपक में ही आशा है, इस दीपक में ही आशा है अंधेरों को उजियारा करने की. भले ही रोशनी थोड़ी सी हो, भले ही रोशनी थोड़ी सी हो, उम्मीद का दिया तो प्रज्वलित कर दे. आओ हम सब ईंधन बन जाए, अनवरत जलकर ज्योति प्रदान करे. आओ हम सब ईंधन बन जाए, अनवरत जलकर ज्योति प्रदान करे. सर्व मान्यवरांच्या हस्ते इथं दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं
या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमणजी लाहोटी, संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, उपाध्यक्ष रमेश कुमारजी राठी साहेब, विशालजी लाहोटी साहेब, विशालजी अग्रवाल साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीरामजी सोळंके सर, दरगड सर, डॉक्टर अंजली बुरांडे मॅडम, समन्वयक मोरे सर यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. उच्च या संस्कृतीचा सुगंध आहे वेगळा, क्षणाक्षणाने फुलतो आणि बहरतो स्वागताचा सोहळा. यानंतर मंचावरील मान्यवरांचा सत्कार इथं संपन्न होईल. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राजा लक्ष्मीरमणजी लाहोटी सरांचा सत्कार करण्यासाठी मी आपले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळंके सरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. दातृत्वाचं तेज, वक्तृत्वाचं ओज, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच चकाकी, सत्कार्याची ओढ, चांगुलपणाची जोड, ज्यांच्या कार्याची वेगळीच लकाकी, असे आमचे हे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी सर. यानंतर श्री रमेश कुमारजी राठी सर, उपाध्यक्ष दयानंद शिक्षण संस्था तसेच शालेय समितीचे अध्यक्ष, यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर अंजली बुरांडे मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर श्री लक्ष्मी रमेशजी बियाणी सरांचा सत्कार करण्यासाठी सचिव दयानंद शिक्षण संस्था यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक सुभाषजी मोरे सरांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. सागरानेही जितली खोली न्याहाळावी अन आकाशानेही जितली अथांगता टिपावी, अशा तेजस व्यक्तिमत्वाची प्रेरणा सदा काळजात घर करून राहावी, असे आमचे हे बियाणी सर. यानंतर श्री सुरेशजी जैन सर, ओके ठीक आहे. यानंतर विशालजी लाहोटी सरांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक मोरे सरांना आमंत्रित करते, शालेय समितीचे सदस्य दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय. यानंतर श्री विशालजी अग्रवाल, शालेय समिती सदस्य, यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक बुरांडे मॅडमला मंचावर आमंत्रित करते की त्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. ओके. यानंतर आपल्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य दरगड सर यांचा सत्कार करण्यासाठी मी अंजली बुरांडे मॅडमला विनंती करते की त्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. यानंतर लागलीच इथे 12वीमध्ये उत्तुंग यश मिळवलेले विद्यार्थी तसेच त्यांचे पालकही इथं उपस्थित आहेत. आपण या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार इथं घेऊ शकत नाहीत, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही मुलांचा सत्कार इथं आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी मंचावर आमंत्रित करते पाटील मयूर रघुनाथ याने 96.62% गुण घेऊन 12वी बोर्डामध्ये कॉलेजमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे. त्याच्या पालकांनीही समोर उपस्थित राहावं. मी मंचावरील मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी त्या विद्यार्थ्याचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करावा. तसेच मयूरने बँकिंग विषयामध्ये 200 पैकी 200 गुणही मिळवलेले आहेत. सर्वच बँकिंग असेल, SISC असेल,
अकाउंट असेल अशा विषयामध्ये जास्तीत जास्त गुण घेऊन हा विद्यार्थी सर्वप्रथम आलेला आहे. यानंतर शेटे प्रसाद सतीश याने 96.62 एवढेच गुण मिळवून हा सुद्धा महाविद्यालयात सर्वद्वितीय येण्याचा त्याने मान पटकवलेला आहे. यानेही बँकिंगमध्ये 200 पैकी 200 तसेच OCMमध्ये 98 गुण मिळवून येण्याचा सर्वद्वितीय येण्याचा मान मिळवलेला आहे. त्याचाही इथं सत्कार संपन्न होत आहे. यानंतर काटकर सूरज संग्राम याने 94.77% गुण घेऊन हा सुद्धा बोर्डामध्ये याने उज्ज्वल यश प्राप्त केलेला आहे. याने सुद्धा मॅथमॅटिक्समध्ये पैकीच्या पैकी गुण घेऊन अव्वल राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचाही सत्कार इथं संपन्न होत आहे. यानंतर मुळे लक्ष्मी बालाजी हिने 94.46% गुण घेऊन बोर्डामध्ये आपलं स्थान पटकवलेलं आहे, मिळवलेलं आहे. तर पालकांनी समोर यावं. हिनं संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत. त्यानंतर पिसाळ नेहा इथं उपस्थित नाही, परंतु त्यानंतर येवले आरती अरुण हिनेही SISCमध्ये 200 पैकी 200 गुण मिळवलेले आहेत. तसेच OCM या विषयामध्ये 98 मार्क्स तिनं मिळवलेले आहेत. तर हिचाही सत्कार इथं मी मान्यवरांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन तिचा आणि तिच्या पालकांचा सत्कार करावा. खरंच या विद्यार्थ्यांकडे पाहून असं वाटतं, हुनर तो सब में है, हुनर तो सब में होता है, फर्क सिर्फ इतना होता है किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. बस. यानंतर 11वी मध्ये आपल्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी आहेत की ज्यांनी अतिशय 10वी बोर्डामध्ये उत्तुंग यश मिळवून आपल्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थीसुद्धा आपण इथं आमंत्रित केले आहेत. गडकर प्रतीक्षा हेमराज 10वी बोर्डात तिला 98.60 एवढे मार्क्स मिळवल्यानंतर तिनं दयानंद वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचं निवडलेलं आहे. तर याही विद्यार्थींचा इथं आपण पालकांसोबत सत्कार आयोजित केलेला आहे. तर मंचावरील मान्यवरांना विनंती की त्याने तिचा इथं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. यानंतर मजकुरी सानिया शकील 97% गुण 10वी बोर्डात तिने मिळवलेले आहेत आणि तिनंही आपल्या दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात 11वी साठी प्रवेश घेतलेला आहे. तिनंही पालकांसोबत समोर यावं आणि तिचा सत्कार तिने स्वीकारावा. अशा प्रकारे इथं हा सत्कार समारंभ संपन्न झालेला आहे. खरोखरच आमच्या दयानंद शिक्षण संस्थेचे जे ब्रीद आहे, आन भद्रा कृत्वा यंतु विश्वतः, म्हणजेच विश्वातील सर्व शुभविचार सर्व दिशांनी आमच्याकडे येवोत. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारे या सर्व चांगले विचार घेऊनच असे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात इथं प्रवेश घेतलेले आहेत. तर नक्कीच यानंतर गायकवाड सर इथं आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, दयानंद कला महाविद्यालय उपप्राचार्य. तर त्यांना मी अशी विनंती करते, त्यांचा सत्कार श्रीकृष्ण जाधव सर इथं पुष्पगुच्छ देऊन करतील. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांगण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर अंजली बुरांडे मॅडमला, पर्यवेक्षक दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, त्यांना अशी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक इथं सादर करावं. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर अंजली बुरांडे कोरे, दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय. आजच्या या ऑनलाईन पालक मेळाव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय राजा लक्ष्मीब्रह्मजी लाहोटी सर, तसेच उपाध्यक्ष
शालेय समिती तथा दयानंद शिक्षण संस्था श्री रमेशजी राठी सर, सचिव रमेशजी बियानी सर, तसेच शालेय समितीचे सदस्य माननीय विशालजी अग्रवाल सर, विशालजी लाहोटी सर, तसेच दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दरगड सर, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर, तसेच आम्हा सर्वांचे लाडके वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळुंके सर, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक सुभाष मोरे सर, CA संभाजी साके दिगंबर साके सर, आपण सर्व प्राध्यापक, सर्व गुणवंत विद्यार्थी, तसेच ऑनलाईन पालक मेळाव्यानिमित्त उपस्थित सर्व पालक विद्यार्थी, सर्वप्रथम या पालक मेळाव्यामध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आणि वाणिज्य शाखेत उच्च ध्येय साकार करण्याचं स्वप्न उराशी बाळगून 11वी वर्गात विद्यार्थी प्रवेश घेतात. महाविद्यालयाच्या शिस्तीत तसेच तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापक च्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध आराखड्याने आघोर मेहनत करतात, अथक परिश्रम करतात आणि त्याचंच शैक्षणिक फलित म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षाचा बोर्डाचा दैदिप्यमान निकाल. आणि या निकालामध्ये कोविड-19मुळे उद्भवलेल्या जी जागतिक महामारी आहे, या महामारीमुळे आम्ही या विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप देऊ शकलो नाही, तर याचा एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आज 11वीचे काही आणि 12वीचे पहिले 3 गुणानुक्रमे असे 6 विद्यार्थ्यांना बोलून सत्कार आयोजित केलेला आहे. या निकालाची गोषवारा थोडक्यात मी सांगू इच्छिते. यामध्ये महाविद्यालयाचा निकाल हा 97.26 आहे, तर बोर्डाचा निकाल हा 91.27 आहे. परीक्षेमध्ये बसलेले विद्यार्थी 1021 होते, तर एकूण उत्तीर्ण विद्यार्थी 993 आहेत. 90% जास्त गुण घेणारे 47 विद्यार्थी आहेत आणि 85% पेक्षा जास्त गुण घेणारे 130 विद्यार्थी आहेत. विशेष प्रावीण्यासह 201, प्रथम श्रेणीमध्ये 357 विद्यार्थी आहेत. आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं की वाणिज्य विषयामध्ये जे विविध विषय आहेत, अशा विविध विषयात म्हणजे फॉर एक्झाम्पल अकाउंटन्सी, मॅथमॅटिक्स या 2 विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण घेणारे 7 विद्यार्थी आहेत. अर्थशास्त्रामध्ये 100 पैकी 99 गुण घेणारे 6 विद्यार्थी आहेत. बँकिंग या विषयात 200 पैकी 200 गुण घेणारे 10 आहेत. SIC या विषयात 200 पैकी 200 गुण घेणारे 15 विद्यार्थी आहेत. संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण घेणारे 8 विद्यार्थी आहेत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजे OCM या विषयात 100 पैकी 98 गुण घेणारे 8 विद्यार्थी आहेत. माहिती व तंत्रज्ञान म्हणजे IT या विषयात 100 पैकी 100 गुण व 97 गुण घेणारे 5 विद्यार्थी आहेत. कोऑपरेशन व सचिवाची कार्यपद्धती म्हणजे SP या विषयामध्ये 100 पैकी 100 व 98-97 गुण घेणारे प्रत्येकी 2 विद्यार्थी आहेत. म्हणजे एकूण विविध विषयात पैकीच्या पैकी गुण घेणारे 64 विद्यार्थी यावर्षी महाविद्यालय आहेत. आणि हा जो महाविद्यालयाचा दैदिप्यमान निकाल, विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप हे पाहिल्यानंतर आम्हा प्राध्यापकांची मान ही अभिमानानं उंचावते. आणि आम्ही जे 2 वर्षापासून जी विद्यार्थ्यांसाठी कठोर मेहनत घेतो, ती कौतुकांची थाप पाहिली की समाधानानं ऊर भरून येतो. याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केलेले विद्यार्थी तसेच ज्यांना आम्ही कोविड-19मुळे सत्काराला इथे बोलू शकलो नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी अगदी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करते व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देते. यानंतर आपण 11वी वर्गाचा जो आपण पालक मेळावा आयोजित केला आहे त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती सांगू इच्छिते. 11वी वर्गामध्ये आपल्याकडे 9 डिव्हिजन आहेत. या 9 डिव्हिजनमध्ये 2 डिव्हिजन या मराठी माध्यमाच्या, तर 7 डिव्हिजन ह्या इंग्लिश मीडियममध्ये आहेत. यापैकी 1 डिव्हिजन ही 10वी बोर्डामध्ये CBSE व ICSE करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र तुकडी असेल. याच्यामध्ये आता ज्या 9 डिव्हिजन आहेत, 9 डिव्हिजनमध्ये आम्ही प्रत्येक डिव्हिजनला 1 क्लास टीचर व या क्लास टीचरच्या माध्यमातून जो की ग्रुप मॅडम नसेल, आम्ही 9 व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय. म्हणजे प्रत्येक डिव्हिजनचा एक व्हॉट्सअप ग्रुप असेल. एका वर्गाला 6 विषय, 6 विषयांचे 6 प्राध्यापक, म्हणजे सरासरी 120 डिवायडेड बाय 6 म्हणजे 20 विद्यार्थ्यांमागे 1 प्राध्यापक हा शिक्षक पालक म्हणून नियोजन केलेला आहे.
या संदर्भामध्ये ज्यांच्या कुणाच्या अडचणी असतील, ऑनलाईन तासिकेच्या संदर्भात असतील, विषयाच्या तासिकेच्या संदर्भात असतील, तर त्यांनी त्यांच्या ज्या अडचणी आहेत, तर ऑफिशियल ज्या अडचणी आहेत, तर वेबसाईटवरती आपण सचिन शिंदे आणि रणजित गड्डिमे या दोघांचे नंबर दिलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा विषयांच्या बाबतीत वगैरे. आणि जर शैक्षणिक कुठल्या अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या क्लास टीचरशी म्हणजे क्लास टीचरशी संपर्क साधावा. प्रत्येक क्लास टीचर, त्यांचे डिव्हिजन, प्रत्येकाचा रोल नंबर, त्यांच्या डिव्हिजन, त्यांचे सब्जेक्ट, या सगळ्या याद्या आम्ही वेबसाईटवरती टाकलेल्या आहेत. वेबसाईटवरती टाकलेल्या याद्यांमध्ये जर कुठले करेक्शन्स असतील तर त्या करेक्शनला ताबडतोब लवकरात लवकर मी जे ऑफिसचे नंबर आणि प्राध्यापकांचे म्हणजे तुमच्या क्लास टीचरचे जे नंबर तुम्हाला दिल्या जातील त्यांच्याशी संपर्क साधावा व त्याप्रमाणे तुम्हाला जो हवा आहे तो बदल करून घ्यावा. यामध्ये आपण गुगल फॉर्मच्या माध्यमातून 2 विषय म्हणजे ऑप्शनल आणि सेकंड लँग्वेज हे तुमच्याकडून मागवलेले होते. काही विद्यार्थ्यांनी ते भरून दिलेले नव्हते, तर ते सुरुवातीला तुम्ही जो फॉर्म भरून दिलेला होता त्याच्यावरतून आपण घेतलेले आहेत. तर यामध्ये गुणानुक्रमे मेरिटप्रमाणे आणि राखीव संवर्गाप्रमाणे तुम्हाला बँकिंग आणि SIC हे विषय देण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये कुठलीही अडचण वगैरे असेल तर ती आत्ताच ऑफिसमधील कर्मचारी आणि प्राध्यापकांना भेटून किंवा माझ्याशी किंवा सुभाष मोरे सरांशी संपर्क साधून आपण ती क्लिअर करू शकता. केवळ महाविद्यालयामध्ये आपण 12वी बोर्डाचीच तयारी करून घेतो आणि 12वी बोर्डाच्याच विद्यार्थ्यांचा सत्कार करतो अशा पद्धतीने नाही, तर वाणिज्य शाखेमध्ये व्यावसायिक संधी निर्माण करण्याच्या हेतूनं की आपण या ठिकाणी CA व CS यांचे तयारी वर्गही चालवतो. आणि म्हणूनच दयानंद वाणिज्य म्हणजे CA, CS व उद्योगपती बनवण्याची खाण म्हणून पंचक्रोशीत नावलौकिक आहे. तर CA आणि CSचे जे तयारी वर्ग चालवले जातात त्यामध्ये महाविद्यालयानं संस्थेनं लातूरमधील तज्ज्ञ CAंची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून CA आणि CSचे वर्ग चालवले जातात. या संदर्भामध्ये कोणालाही कुठलीही माहिती विचारायची असेल तर ऑफिसमध्ये रणजित गड्डिमेशी संपर्क साधू शकता किंवा माझ्याशी संपर्क साधा. याचबरोबर इंटरनॅशनल कंपनी सेक्रेटरी ऑलिम्पियाड ICSO ही आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी परीक्षा आहे. या परीक्षेची तयारी महाविद्यालयात करून घेतल्या जाते. तर महाविद्यालयामध्ये फक्त विद्यार्थीच गुणवंत नसून तर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध शिक्षक हेही गुणवंत आहेत आणि यांना ICSO या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत महाविद्यालयाचे आमचे लाडके प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळुंके सर यांना बेस्ट प्रिन्सिपल इंटरनॅशनल अवॉर्ड आणि प्राध्यापक सुभाष मोरे सर यांना बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणून दिल्लीला झालेल्या एका शानदार समारंभात 1 लाख रुपयाचं पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. तसेच यावर्षीचा जो अभ्यासक्रम बदललेला जो अभ्यासक्रम आहे म्हणजे राज्य शासनाच्या बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये बुक कीपिंग व अकाउंटन्सी यासाठी प्राध्यापक सुभाष मोरे सर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयासाठी प्राध्यापक आशा मोहिते मॅडम यांनी अभ्यासगट मंडळावर सदस्य म्हणून काम केलेलं आहे. यामध्ये 11वी वर्गाच्या ज्या आपल्या तासिका सध्या चालू आहेत कोविड-19 म्हणजे थोडक्यात याचा गोषवारा सांगू इच्छिते की 11वी वर्गाची म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांनी 12वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे या विद्यार्थ्यांची 11वीची नियोजित वेळेप्रमाणे परीक्षा झाली. 29 मार्चपासून आम्ही 12वी चालू करणार होतो. 22 मार्चला लॉकडाऊन झालं. 29 मार्च ही वेळ असतानाही किंवा लॉकडाऊनमध्ये बाहेर खूप कडक असतानाही काही परमिशन घेऊन आमचे महाविद्यालयाचे सचिव यांच्या तडफदार नेतृत्वाखाली माननीय रमेशजी बियाणी सर, अध्यक्ष साहेब रमेशजी राठी सर आणि आमच्यासाठी अगदी तळमळीनं कुठल्याही वेळी कामासाठी हजर होणारे, कुठलं काम चाललं आहे हे पाहणारे माननीय विशालजी अग्रवाल सर, विशालजी लाहुटी सर यांच्या अथक परिश्रमामुळे आम्ही 18 एप्रिलपासून व्हॉट्सअप ग्रुप, यूट्यूब आणि वेगवेगळे व्हिडिओ प्राध्यापकांनी तयार करून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. म्हणजे 29 मार्च फक्त 15 दिवसात 18 एप्रिलपासून आम्ही 12वी वर्गाच्या तासिका चालू केलेल्या आहेत
आणि ह्या वन वे चालू असताना म्हणजे व्हॉट्सअप आणि यूट्यूबवरती फक्त प्राध्यापक शिकवत होते, विद्यार्थ्यांच्या अडचणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉल करून सोडवल्या जात होत्या. ह्या अडचणी जेव्हा सचिव आमचे बियाणी सरांच्या लक्षात आल्या, तेव्हा त्यांनी याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट टीम हे ॲप आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं. या ॲपच्या माध्यमातून आणि स्मार्ट बोर्डची सुविधाही उपलब्ध करून दिली. म्हणजे थोडक्यामध्ये स्मार्ट बोर्ड हे मायक्रोसॉफ्ट टीम आणि स्मार्ट बोर्ड हे दोन जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, यामध्ये काय होतं की बोर्डवरती प्राध्यापक इथे कॉलेजमध्ये येऊन शिकवतात आणि विद्यार्थी कॉलेजमधल्याऐवजी घरी बसून तो लेक्चर अटेंड करतात. आणि फक्त त्याच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की विद्यार्थी या ठिकाणी बसलेले नाहीत, प्राध्यापकांना शिकवतात आणि त्याच्यावर जर कुठल्या अडचणी असतील तर ताबडतोब त्यामध्ये ते लगेच विचारू शकतात. म्हणजे 2 वे कम्युनिकेशन होतं. तर हे मायक्रोसॉफ्ट टीमच्या माध्यमातून फक्त क्लासच नव्हे, विद्यार्थी क्लासमध्ये किती प्रेझेंट आहेत, यामध्ये परीक्षाही घेतल्या जातात. ऑनलाईन पद्धतीने MCQ बेस्ड परीक्षाही यामध्ये घेतल्या जातात. यानंतर आपल्याकडे लॉकडाऊन कंटिन्युएशनमध्ये लॉकडाऊन चालू होतं. स्मार्ट बोर्ड, कॉलेजमधलं हायस्पीड इंटरनेट किंवा जनरेटरची सुविधा ह्या पण तोकड्या पडत होत्या. ह्या अडचणी लक्षात आल्यानंतर परत आम्हाला रायटिंग पॅडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि या सुविधेच्या माध्यमातून अकाउंटिंग आणि मॅथमॅटिक्स यासारखे सब्जेक्ट ज्याला लिहूनच शिकवणं गरजेचं असतं, यासाठी रायटिंग पॅडची सुविधा आम्हाला संस्थेनं उपलब्ध करून दिली आणि त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचे ते क्लासेस जे आहेत हे विदाऊट ब्रेक म्हणजे कंटिन्युएशनमध्ये चालू ठेवू शकलो. यामध्ये एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की दयानंद शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्या पद्धतीनं त्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांची जोपासना केली जाते आणि ही जोपासना करण्याची जी परंपरा आहे ही वर्षानुवर्ष, जे की महाविद्यालय 1961 साली महाविद्यालयाची स्थापना झाली आणि आज गायत या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी स्वतःचं भवितव्य घडवलेलं आहे आणि स्वतःचं भवितव्य घडवतच दयानंद शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवले आहेत. वेळेअभावी आपण प्रत्येकाचं या ठिकाणी विश्लेषण देऊ शकत नाही. तर एक गोष्ट अभिमानानंही सांगावीशी वाटते आणि विद्यार्थ्यांनी त्याचा विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून संस्था ज्या पद्धतीनं काम करते, म्हणजे पालकांचं ध्येय आणि शिक्षकांचं ध्येय हे एकच, तो म्हणजे विद्यार्थी. जो आमचा विद्यार्थी आहे तो आपला पाल्य आहे, दोघांचं ध्येय एकाच रस्त्यावर चालतोय. तर यामध्ये पालकांची भूमिका ही तेवढीच महत्त्वाची आहे. उलट मी तर म्हणेन कोविड-19मुळं जी जागतिक महामारी उत्पन्न झाली, ज्यामुळे विद्यार्थी घरी बसून लेक्चर करत आहेत, पण काही समस्या अशा आहेत की युवा अवस्थेत पदार्पण करत 11वी वर्गात प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत, यांच्या मानसिकतेला बघत या ठिकाणी बऱ्याच अडचणींना आम्ही सामोरं जातो. तर पालकांना आता विद्यार्थी घरी आहेत, ते ऑनलाईन क्लास करतायत का, लेक्चरला आहेत का, ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीनं क्लास करत आहेत का, यामध्ये ते लक्ष ठेवू शकतात. एवढ्यावरही संस्थेनं ऋतुजा देशमुख नावाच्या काउन्सिलरची नियुक्ती केलेली आहे, जे की आपल्याला यामध्ये आजही ते थोडंसं मार्गदर्शन करतील. आणि यानंतर जर कोणाच्या त्या संदर्भातल्याही अडचणी असतील, शैक्षणिक शंकांचं समाधान करण्यासाठी आम्ही सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, हे तर मी परत सांगते. आणि ह्या अडचणीच्या व्यतिरिक्त जर कुठल्या अडचणी असतील, ऑफिसच्या असतील, तर ऑफिसचा स्टाफ तो सोडवेल. आणि जसं की आता इंटरनेटच्या माध्यमातून ज्या आधुनिकतेची कास धरत पुढं सरकत ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, ज्या की आम्ही 12वी वर्गाच्या 6 महिन्यांपासून ज्या समस्या अनुभवतोय, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ऋतुजा देशमुख मॅडमची पण नियुक्ती केलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची कसलीही अडचण सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि ती अडचण सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपण फक्त या संधीचा लाभ घेणं महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांच्या पालकांची भूमिका विशद करण्यामध्ये 2 गोष्टी सांगाव्या वाटतात की आपण या ठिकाणी जे मोबाईल नंबर दिलेले आहेत, तर पालकांचे जे मोबाईल नंबर आहेत ते पालकांचेच असावेत, विद्यार्थ्यांचे आहेत ते विद्यार्थ्यांचेच असावेत, जे आपण फॉर्म भरताना लिहून दिलेले आहेत ते. आणि हे 2 मोबाईल नंबर 2 वर्षासाठी कायम ठेवावेत, जे की बदलू नयेत. जर बदलले असतील, काही अपरिहार्य कारणानं जर बदलले असतील, तर तसं ऑफिसशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांच्या
जे विषय घेतलेले आहेत, जे की मी आत्ता सांगितलं की वेबसाईटवर टाकलेले आहेत, याच्यामध्ये कोणाला कुठले बदल असतील तर ते गुणानुक्रमे राखीव संवर्गानुसार मिळालेले आहेत. तर ते बदलांची कुठली अडचण असेल तर ताबडतोब ऑफिसमध्ये भेटावं. विषय नंतर 11वीला म्हणजे आत्ता घेतलेला विषय हा 2 वर्षासाठी असेल. CA आणि CS याचे पण जे तयारी वर्ग चालतात त्या तयारी वर्गासाठी प्रवेश घेतलेला जो आहे तो पण 2 वर्षासाठी असेल. आपला टाइम टेबल तुम्हाला वेबसाईटवरती आणि क्लास टीचर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळेल. आणि 18 सप्टेंबरपासून आपल्या ऑनलाईन तासिका चालू होतील. या तासिकेमध्ये आपली उपस्थिती असणं शारीरिक आणि मानसिक दोन्हीही हे अत्यंत गरजेचं आहे. तर या संदर्भामध्ये शिक्षक पालक यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा. तुमच्या अडचणी ज्या आहेत त्यांच्याशी शेअर करावा. या संदर्भात मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आता आपण ज्या 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला, असाच सत्कार करण्याची वेळ आपल्यावर पण यावी आणि स्वतःचंही उज्ज्वल भवितव्य घडवावं, यश संपादन करावं, कठोर मेहनत घ्यावी, अभ्यास करावा आणि आयुष्यातले जो महत्त्वाचा टप्पा आहे या महत्त्वाच्या टप्प्यावरती पाऊल ठेवत असताना त्या टप्प्यावरती आपलं पाऊल डगमगू नये याचीही काळजी घेत खंबीरपणानं आम्ही प्राध्यापक तर आपणा सर्वांच्या साथीला आहोतच, आपण पुढं सरकावं, मेहनत घ्यावी, आम्ही पाठीशी आहोत. एवढं बोलून मी 2 शब्द माझे संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडम. आपण दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचा गोषवारा आणि यथोचित माहिती या ठिकाणी आपण सर्वांना दिली. यानंतर संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. रमेशजी बियाणी साहेब. नमस्कार. आजच्या ह्या विद्यार्थी पालक संवाद मेळाव्याच्या प्रसंगी अध्यक्ष असलेले दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष रमेशजी राठी, इथं उपस्थित संस्थेचे सहकारी विशालजी लाहोटी, विशालजी अग्रवाल, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंके सर, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य SP गायकवाड, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य दरगड सर, उपस्थित दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि ज्यांचा आत्ता आपण गौरव केला, 11वीमध्ये 12वीच्या मागील परीक्षेमध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट गुण घेतले, तसं तर आपलं 90च्या वर मला वाटतं 48 मुलांनी 90% वर मार्क घेतलेले आहेत. पण आपण तेवढे लोक बोलू शकलो नाहीत कोविड-19च्या कारणामुळं. तर काही लोकांना बोलून आपण त्यांचा सत्कार केलं. या प्रसंगी मी सर्वांचंच अभिनंदन करणार आहे ज्यांनी चांगले गुण मिळवून संस्थेला आणि महाविद्यालयाला नावलौकिक मिळवून दिलं. अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच 10वीमध्ये कल थोडंसं बदलत चाललेलं आहे. 98% मार्क असलेली 10वीमध्ये मार्क असलेली विद्यार्थिनी आपल्या इथं प्रवेश कॉमर्समध्ये घेते. एक नवीन गोष्ट होत आहे. तसंच मला वाटतं कला महाविद्यालयामध्येही आहे. 96% विद्यार्थिनी कला महाविद्यालयामध्येही आता घेत आहेत. म्हणजे 10वीत मार्क मिळवले की लगेच सायन्सकडे जायचा कल थोडासा कमी होत चाललेला आहे. म्हणजेच सगळ्यांना विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की वाणिज्यामध्येही संधी आहे, कला महाविद्यालयामध्येही संधी आहे, विज्ञानमध्ये तर आहेच. ह्या संपूर्ण नवीन आपण सर्वजण जाणतात की कोविड-19च्या कारणामुळं गेल्या 6 महिन्यापासून आपण डायरेक्ट एज्युकेशन देऊ शकत नाही आहे.
पण कुठल्याही कारणामुळं आपण आपलं जे काही महाविद्यालयाचं काम आहे ते थांबवलेलं नाही. ॲक्च्युअल क्लासरूम चालू शकलो नाही तर व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमानं आपण 12वीच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे असं काम केलेलं आहे की त्यांचं शैक्षणिक वर्ष पुढं चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. त्यांची जी शिक्षणाची वाटचाल आहे तिथं आपण कुठंही कमी पडू दिलेलं नाही. आणि हेच आपण 11वीसाठी सुद्धा मी आपल्याला आपण जे ऑनलाईन पालक आणि विद्यार्थी जोडलेले आहेत त्यांना आश्वस्त करू इच्छितो संस्थेच्या वतीनं की कुठल्याही कारणामुळं काहीही झालं तरी आपण इथं प्रवेश घेतला म्हणजे ती जबाबदारी आता आमची आहे, महाविद्यालयाची आहे, संस्थेची आहे. आम्ही आपली काळजी घेऊ. आपले जे काही स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण मेहनतीनं आपले महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक अत्यंत म्हणजे येताना ते वेळेचं भान ठेवत नाहीत. म्हणजे आम्हाला वेळ झाला आहे जातो असं म्हणणं त्यांच्याकडं कधीच नसतं. पूर्णपणे ते समर्पित भावनेनं काम करतात आणि त्याच भावनेतून विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आपण संस्थाही काम करत आहे. आपल्याला माहिती आहे की आम्ही वेगवेगळ्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं काम करता यावं, त्यांची उंची गाठता यावी ह्यासाठी प्रयत्नशील आहोत. आता काही कारणामुळं 2-3 महिने मला वाटतं की आपण वाट पाहूया. 1-2 महिन्यात होऊ शकेल की ॲक्च्युअल क्लासरूम चालू होतील. आपण तशी प्रार्थना करूया ईश्वराकडे की लवकरच हे संकट दूर होईल आणि आपण प्रत्यक्ष भेटू आणि त्या प्रत्यक्ष भेटीनंतर आपलं शिक्षणाची वाटचाल आणखी घोडदौड चांगल्या पद्धतीनं होईल एवढंच या प्रसंगी मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. पण तोपर्यंत जे काही काम चालू आहे त्या कामाला आपला प्रतिसाद आपण दिला पाहिजे. ऑनलाईनमध्ये घरी असताना पालकांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे की टाईम टेबल आम्ही विद्यार्थ्यांना तर देणारच आहोत पण पालकांकडे सुद्धा ते पोहोचेल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. आणि त्या वेळेस आपला पाल्य ते क्लासरूम अटेंड करतं आहे का नाही याच्याकडं आपण लक्ष देण्याची गरज आहे. आणि तेवढं कारण जे काही आत्ता शिकवलं ते काही पुन्हा शिकवलं जाणार नाही. आणि ही गोष्ट लक्षात घेता आपण आत्ताचे जे काही क्लासेस आहेत, जे काही महिना 2 महिने 3 महिने जे काही लागतील त्या सगळ्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण ते क्लासेस अटेंड करावे एवढंच विद्यार्थ्यांना मी ह्या प्रसंगी विनंती करतो. पालकांनीही लक्ष द्यावं आणि आपल्या सर्वांचं दयानंद शिक्षण संस्था मनपूर्वक स्वागत करत आहे, आपलं अभिनंदन करत आहे की आपण या संस्थेमध्ये आणि ह्या संस्थेने चालवलेल्या वाणिज्य महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतलात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढ करण्यासाठी हा बहुआयामी उपक्रम या ठिकाणी आयोजित होतो आहे. यामध्ये संस्था, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी अशा पद्धतीचा हा बहुआयामी उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मला सांगायला आवर्जून आजच्या या ऑनलाईन पालक मेळाव्यामध्ये उपस्थित माझे सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष रमेशजी राठी सर, माझे सहकारी संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य विशालजी अग्रवाल, विशाल लाहोटी, प्राचार्य साळुंके सर, प्राचार्य दरगड सर, प्राचार्य गायकवाड सर, बुरांडे मॅडम, मोरे सर, सर्व कॉमर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक, पालक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, 12वीचा निकाल चांगला लागला आहे आता सगळ्यांनी सांगितलं. त्यांचं आपण प्राथमिक स्वरूपात इथं सत्कार केला आहे. 11वीमध्ये जे मुलं
चांगले गुण घेऊन आपल्या महाविद्यालयात दयानंद वाणिज्य महाविद्यालयात ज्यांनी प्रवेश घेतला आहे, आत्ताच मी बियाणीजीशी चर्चा करत होतो, काहीतरी आपण नवीन करावं. प्रत्येक आता ऑनलाईन शिक्षणामध्ये मोबाईलशिवाय पर्याय नाही, पण मोबाईल हे छोटं पडतं आहे, शिक्षणामध्ये मुलांना त्रास होतो. म्हणून मी आत्ता बोर्डामध्ये आमच्या म्हणजे मीटिंगमध्ये न विचारता मला खात्री आहे की कुठलाही निर्णय आम्ही जर घेतलो तर सर्व सामायिक निर्णय घेत असतो. तर प्रत्येक पहिल्या 15 मुलांना जे गुणानुक्रमे पहिले 11वीमध्ये जे प्रवेश घेतलेत, पहिल्या 15 मुलांना संस्थेतर्फे टॅब दिले जातील. 11वी आणि 12वी 2 वर्ष त्यांच्याकडे ते टॅब राहील. 12वी संपल्यावर तो टॅब त्यांनी संस्थेमध्ये परत करावा असं हमीपत्र घेऊन त्यांना हे दिले जातील. एवढं बोलतो. पुढील शैक्षणिक जीवनामध्ये त्यांची भरभराटी हो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अच्छा. ज्यावेळेस आपण पाहतो आणि गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण कार्य करतो, तर हे कार्य करत असताना माणुसकीचा जो झरा आपल्याला पाहायला मिळतो, तर तो माणुसकीचा झरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून म्हणावं असं वाटतं की माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी. आणि यातूनच खऱ्या अर्थानं आपल्याला ही माणुसकी सातत्यानं संस्थेच्या वतीनं दरवळत राहावं आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता नेहमीच आपल्याला वाढवता यावी अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि पुढील कार्यक्रमाकडं येतो. यामध्ये आपल्याकडं 12वी आणि 11वी असे गुणवंत विद्यार्थी आहेत. गुणवंत विद्यार्थी भरपूर प्रमाणामध्ये आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला होता. त्यांचं मनोगतही काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण घेणार आहोत. म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो पाटील मयूर रघुनाथ या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यानं आपलं मनोगत येथे येऊन व्यक्त करावं. पाटील मयूर रघुनाथ हा विद्यार्थी 96.62 गुण घेऊन महाविद्यालयातनं 12वी उत्तीर्ण झालेला आहे. तर त्याच्या त्यातनं आपण मनोगत ऐकूया. पाटील मयूर. माननीय अध्यक्ष लक्ष्मणरामजी लाहोटी साहेब, कॉलेजचे प्राचार्य श्री डॉक्टर श्रीराम सोळंके सर, कॉलेजचे प्रवेशिका बुरांडे मॅडम, कॉलेजचे समन्वयक श्री मोरे सर, गुड मॉर्निंग. मी मयूर रघुनाथ पाटील. सुरुवातीला मला का बोलावं हेच समजत नाही, त्यामुळे सुरुवात करतो ते आपल्या कॉलेजपासून. मराठवाड्यातील एकमात्र स्वतंत्र सुसज्ज असं वाणिज्य महाविद्यालय म्हणजे आपलं दयानंद वाणिज्य महाविद्यालय. मला आनंद वाटतो की माझं शिक्षण या कॉलेजमध्ये पूर्ण झालं. जेव्हा 11वीला प्रवेश घेतला तेव्हापासून ते माझे 12वी संपेपर्यंत येथील शिक्षकांनी मला खूप आधार दिला. येथील शिक्षक हे खूप सपोर्टिव्ह आहेत. ते नेहमी विद्यार्थ्याच्या फायद्याचा विचार करतात. त्यामुळे त्यामुळे इतर प्रायव्हेट क्लासेसची आवश्यकताच भासली नाही. परंतु सध्याच्या विद्यार्थ्याचं प्रथम प्राधान्य प्रायव्हेट क्लासेस असतं. त्यामुळे एक तर विद्यार्थ्याचा वेळ वाया जातो आणि दुसरं पाहायला गेलं तर येथील शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आणि प्रायव्हेट क्लासेसमधील शिक्षकांची शिकवण्याची पद्धत हे वेगवेगळे असते. त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. सुरुवातीला मला ही भीती वाटत होती, पर क्यों डरे जिंदगी में क्या होगा, हर वक्त क्यों सोचे बुरा होगा, बस बढ़ते रहे मंजिलों की ओर, हमें कुछ मिले या ना मिले, तजुर्बा तो नया होगा. मला कॉलेजकडून सुरुवात करण्यात आलेल्या सिलेक्टेड बॅचचाही खूप फायदा झाला. या सिलेक्टेड बॅचमुळे माझं रिव्हिजन उत्तम प्रकारे झालं. मला वाटतं की आपण नेहमी विद्यार्थ्याने प्रयत्न करत राहावे, कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिळता है जितना की कोशिश करने वाले छोड़ देते हैं. मी सांगावं असं खूप काही आहे, सर्व काही सांगत बसत नाही. माझा मुख्य हेतू हा फक्त माझं मनोगत व्यक्त करणे होतं. जाता जाता एवढं सांगावं असं वाटतं, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष की कोई महान नहीं होता, जब तक न पडे हथौड़े की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. धन्यवाद. छान पद्धतीनं मयूरनं आपलं मनोगत सांगितलं. खरोखरच विद्यार्थ्याला बाहेरच्या
कुठल्याही ट्युशनची आवश्यकता नाही आणि कुठल्याही पद्धतीचं ट्युशन त्यानं न लावता 12वीमध्ये 96.62% गुण घेतलेले आहेत. अनेक विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. प्रत्यक्ष आपण त्याचंच मनोगत ऐकलं. यानंतर मी दुसऱ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो. मुळे लक्ष्मी बालाजी या विद्यार्थिनीनं 94.46% गुण घेऊन मुळे लक्ष्मी. Success, it is due to our college and teachers' support. I like to highlight one mandatory point about my college is that our college does not focus on only growth of marks, it also focuses on students' development. Our teacher's purpose is not to create the students in his own image, but to develop the students to create their own image. My key secret about my success is my lovingly teachers who are always ready to solve my doubts in any situation even they are busy. So I thankful to my all lovingly teachers who supports me in my way of career. आणि जर खऱ्या रीतीने पाहिलं तर हे जे शिक्षक आहेत त्यांनी आमच्या फक्त मार्क्समध्येच डेव्हलपमेंट नाही केली तर त्यांनी आमच्या इंटेरियर डेव्हलपमेंट केली जी आमच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी आमच्यामध्ये आम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहेत. सो आई लाइक टू कोट वन सेंटेंस ऑन माई टीचर्स इज दैट भगवान ने दी जिंदगी माँ बाप ने दिया प्यार पर सीखने और पढ़ने के लिए गुरु हमें तेरा शुक्रगुजार. Our college conducts many exams, many more times monthly and many more times weekly before our board exams, and on the basis on that exam they select some students and make their selected or special batch. In that selected batch lectures they examine our doubts and try to solve their doubts, and then this concept becomes clear to us. If this question is asked in next exam, so we write students properly that question, and so we get the maximum or full marks. From my personal experience, I like to say something that our college is best college where teachers plant the seeds which grows forever. आणि जर खरं पाहिलं तर हे जे शिक्षक इथले कॉलेज जे आहे त्यांनी जो विद्यार्थ्यांचा टर्निंग पॉईंट असतो 12वी यामध्ये आम्हाला हेल्प करून जे योगदान देऊन आमच्यामध्ये जी कॉन्फिडन्स बिल्डअप केला की आम्ही लाईफमध्ये काही करू शकतो, आमच्यात पण काही ॲबिलिटी आहे आणि हा जो कॉन्फिडन्स आहे त्यामुळे आम्ही लाईफमध्ये पुढे जाणार आहोत. यासाठी आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी राहणार आहोत. सो मी जाताना फक्त एवढीच म्हणू माझी मत मांडते की गुरु तेरी महिमा को मैं कैसे करूँ बयां, बताने बैठूं तेरी महिमा तो ये समय पड़ जाए छोटा. ऐसे मेरे गुरु है जो ज्ञान का पाठ पढ़ाए, इनके चरणों में हम तो बस शीश झुकाकर श्रद्धा सुमन अर्पित करते जाए. हम सभी छात्र हैं जो अभी हमारी 12th हुई है और हम आपने जो हमें हेल्प किए उसके लिए हम आपके ज़िंदगी पर आभारी रहेंगे. थैंक यू टू ऑल. धन्यवाद लक्ष्मी. खरोखरच तू तुझं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि यातून सदैव शिक्षकांचा मार्गदर्शन हे आपल्याला मिळणारच आहे. यानंतर मी आमंत्रित करतो काटकर सूरज या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये 96.31 गुण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आपलं मनोगत व्यक्त करतो. उपस्थित पालक मेळाव्यासाठी मान्यवर तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळंके सर, बुरांडे मॅडम तसेच मोरे सर, आज जो विद्यार्थ्यांनी 12वीमध्ये 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये जो निकाल प्राप्त केला त्याच्या मागचे संपूर्ण श्रेय म्हणजे कॉलेजच्या प्राध्यापकांना जाते. तसेच आपल्या कॉलेजमध्ये विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि CA, CS, CMA फाउंडेशनच्या तयारी करून घेतली जाते. तसेच आपल्या कॉलेजमध्ये विविध एक्झाम्स घेतल्या जातात. त्यामध्ये घटक चाचणीच्या परीक्षेमधून सिलेक्टेड बॅच काढली जाते. तसेच त्यांची एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून घेतली जाते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सूरज.
वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामधली जी भीती आहे तर ती भीती दूर करण्याचा प्रयत्न दयानंद वाणिज्य महाविद्यालय करतं आणि खरोखरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण त्यांना त्या सुप्त गुणांना वाव देऊन आपल्याला विद्यार्थ्यांना पुढं कसं आणता येईल याचा प्रयत्न नेहमीच या ठिकाणी दयानंद वाणिज्य महाविद्यालय करतं. यानंतर मी आमंत्रित करतो येवले आरती अरुण. येवले आरती अरुण हिने 12वीमध्ये 94.46% गुण प्राप्त केलेले आहेत, तर तिनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. गतिमान स्पर्धेच्या विस्तीर्ण अवकाशात गरुड भरारी घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या पंखात गुणवत्तेचं बळ आणि विद्वत्तेची धार असावी यासाठी इसवी सन 1962 साली गुणवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशानं लातूरच्या मातीत दयानंद शिक्षण संस्थेचं एक बी रुजलं गेलं. दयानंद वाणिज्य महाविद्यालय म्हणजे एक विद्येचं माहेरघर होय. दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षक दरवर्षी विद्यार्थ्यांच्या अंगी जडलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना यशाचे शिखर गाठण्यास नेहमी मदत करतात. आज दिनांक 16 सप्टेंबर 2020 अत्यंत अभिमानानं सांगावंसं वाटतं की आपण या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त जमलो आहोत. पण आम्हा या सामान्य विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकांनी गुणवंत बनवण्यास तसेच यशाचे शिखर पार पाडण्यास मदत केली अशा त्या शिक्षकांचे उपकाराची जाणीव तसेच त्यांच्या उपकारांचे वर्णन करण्याचा हा दिवस असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. ताश के पत्तों से कभी महल नहीं बनता, नदी रोकने से कभी समंदर नहीं मिलता, बढ़ते रहो जिंदगी में हर एक पल क्योंकि एक छोटी सी जीत से कभी कोई सिकंदर नहीं मिलता. जीवनात यश प्राप्ती जरी झाली तरी अथक प्रयत्न नेहमी केले पाहिजे अशी मोलाची शिकवण देणारे आमचे ते मोरे सर. वाणिज्य क्षेत्र जेव्हा आपण चूज करतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये मला पूर्ण गुण मिळालेच पाहिजे. अभिमानानं सांगावंसं वाटतं की जर बुक किपिंग आणि अकाउंटन्सी या विषयाला मोरे सरांसारखे अमूल्य शिक्षक आणि त्यांचं मार्गदर्शन असेल तर आपल्याला कोणत्याच प्रायव्हेट क्लासेसची किंवा कोणत्याच बाहेरच्या पुस्तकांची गरज नाही. बोलके बनण्यासाठी हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन. त्याचप्रमाणे जीवनात योग्य ती दिशा मिळण्यासाठी हवे असते दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षकाचे मार्गदर्शन. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचं वैशिष्ट्य सांगताना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटती. ॲन्युअल एक्झाममध्ये जेव्हा दयानंद कॉलेजमध्ये ॲन्युअल एक्झाम होतात त्यामध्ये 80+ प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक सिलेक्टेड बॅच केली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व कॉन्सेप्ट क्लिअर केल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाची शिक्षक नेहमी तत्पर असतात. विद्यार्थ्यांना नेहमी क्षितिजा पलीकडे झेप घ्यायला शिकवणाऱ्या आमच्या त्या डॉक्टर ज्योती कुलकर्णी मॅडम, त्यांची महती सांगावी तेवढी कमीच आहे. पण वेळेच्या अभावी सर्व काही शक्य नसतं. तसेच इथेच मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते आणि माझं भाषण संपलं असं मी जाहीर करते. आरती, अगदी बरोबर तू सांगितलेलं आहे की खरोखर या ठिकाणचा जो शिक्षक वृंद आहे तर तो कशा प्रकारचा आहे. शिक्षकच नव्हे तर प्राचार्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण पाहतो तर बेस्ट नॅशनल इंटरनॅशनल प्रिन्सिपल अवॉर्ड 2018-19चा अवॉर्ड दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यासोबतच बेस्ट इंटरनॅशनल टीचर्स अवॉर्ड आपल्या मोरे सरांना मिळालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचे गुणवान प्राचार्य, गुणवान शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्याला अशा पद्धतीच्या गुणवान विद्यार्थ्यांची खाण निर्माण या ठिकाणी करता येते. यानंतर 12वीतला शेवटचा विद्यार्थी आहे सेटे प्रसाद. तर सेटे प्रसादला मी आमंत्रित करतो की त्यांनी येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. गुड मॉर्निंग. मंचावर उपस्थित अध्यक्ष व माझे विद्यार्थी मित्रांनो व पालक व इथं ऑनलाईन असलेल्या सर्वांना आज मी सांगू इच्छितो की आज पालक मेळावा, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामधील सुसंवाद. तर आपण इथे सर्व जमले आहोत. सर्वप्रथम कॉलेजच्या वातावरणाबद्दल सांगायचं म्हणलं तर वातावरण हे खूप अभ्यासू असून येथील वायूमध्ये अभ्यासाची एक झलक आहे. तर त्या वायूमध्ये आपल्याला जे अभ्यासाचे ऑक्सिजन मिळते ते ऑक्सिजन आपल्याला घेण्याची गरज नाही, तर ते आपोआपच आपल्या शरीरात जात राहते. तर ते आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. शिक्षकाबद्दल सांगायचं झाले तर मला शिकवणारे अनेक विषय शिक्षकच नव्हे तर जे काही शिक्षक मला शिकवण्यास नव्हते त्यांनीही मला त्याच प्रमाणात सपोर्ट केला, आधार दिला आणि तेवढ्याच प्रमाणात ज्ञान देण्याचं काम देखील त्यांनी मला केलं आहे. आणि त्यांच्यामुळेच आज मला हा जीवन गौरव प्राप्त झाला आहे आणि त्यांच्यामुळेच मी अभिमानाने सांगू शकतो की मी दयानंद कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्यामुळे अशा या सर्व शिक्षकांना माझे नमन. तसेच बऱ्याच जणांनी सिलेक्टेड बॅचबद्दल सांगितलं की सिलेक्टेड बॅचची पूर्ण तयारी करून घेतली जाते, पण बाकीच्या रेग्युलर विद्यार्थ्यांचं काय? तर असे नाही की त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. सिलेक्टेड बॅच यांचा तर अभ्यास घेतलाच जातो, पण रेग्युलरची जी बॅच आहेत त्यांच्या योग्य शिक्षक व यांच्यातर्फे योग्य प्रकारे त्यांचा देखील अभ्यास घेतला जातो. लहान लहान चुकावर लक्ष देऊन त्यांच्या चुकाचे निरसन व विद्यार्थ्याचे योग्य मार्गदर्शन करण्याचे काम येथे या विद्यालयामध्ये केले जाते. शेवटी एवढंच सांगायची इच्छा आहे की माझी, सोचने से कहा मिलते हैं तमन्नाओं के शहर, सोचने से कहा मिलते हैं तमन्नाओं के शहर, चलना भी जरूरी है मंजिल पाने के लिए. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद. 12वीचे असे अनेक विद्यार्थी आपल्याकडं गुणवान आहेत, पण कोविड-19च्या प्रादुर्भावामुळं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या विद्यार्थ्यांचं मनोगत आपल्यासमोर व्यक्त केलं. यानंतर 11वीचे 2 विद्यार्थी आहेत. गडकर प्रतीक्षा हेमराज या विद्यार्थिनीला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. तिला 98.60% गुण त्या ठिकाणी इयत्ता 10वीमध्ये प्राप्त झालेले आहेत. अशी गुणवान विद्यार्थी आपल्या या महाविद्यालयामध्ये उपस्थित आहेत, तर तिच्याकडनंच आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. गडकर प्रतीक्षा. नमस्कार. आदरणीय पालक, गुरुजन वर्ग, या सगळ्यांना माझा नमस्कार. मी प्रतीक्षा हेमराज गडकर. सन 1920मध्ये मी श्री केशवराज विद्यालयातून 10वी परीक्षा पास झाले आणि आत्ता 11वीसाठी मी दयानंद वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना फार जणांचा सल्ला घेतला की कोणतं कॉलेज चांगलं आहे वाणिज्य शाखेसाठी. सर्वांचा सल्ला घेतल्यानंतर हे कळालं की दयानंद कॉलेज हे सगळ्या वाणिज्य शाखेसाठी चांगलं आहे. त्यामुळे मी ह्या कॉलेजची निवड केली आणि कॉमर्स ह्याच्यामध्ये बँकिंग करणे हे माझं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामध्ये त्यापुढे मी स्पर्धा परीक्षा करण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी सगळ्या शिक्षकांची मदत होईल अशी मी आशा करते आणि सगळ्या शिक्षकांच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देते आणि थांबते. धन्यवाद. निश्चितच प्रतीक्षा, आपण यशाची जी परंपरा आहे तर ही परंपरा कायम आपल्याला राखायची आहे. यानंतर विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. मजकुरी सानिया शकील या विद्यार्थिनीला 10वीमध्ये 97% गुण मिळालेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहे, तरी या ठिकाणी आपण तिचं मनोगत ऐकूया. मजकुरी सानिया. Good morning, all of you. First of all, I would like to thank you for giving me this honor to speak in front of you. माझे नाव मजकुरी सानिया. मी वलांडी या गावातून बिलॉंग करते. मी एक ग्रामीण भागातली विद्यार्थिनी आहे. मला 10वी मी माझी 10वी माझ्याच गावातल्या शाळा श्री व्यंकटेश विद्यालय वलांडी या शाळेतून कंप्लीट केलेले आहे व मला 10thमध्ये 97% आहेत. मी दयानंद कॉलेजच का निवड केले कारण एवढे छान पर्सेंटेज असून मला कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकत होतं, परंतु मी माझ्या सिनियर्सपासून ऐकलेले होते की दयानंद कॉलेज हे खूप छान कॉलेज आहे. खूप सपोर्टिव्ह टीचर्स आहेत, खूप छान लेक्चर्स होतात येथे
व त्यामुळे मला दयानंद कॉलेज हे निवड करू वाटलं व ज्या उद्देशाने मी हे कॉलेज निवड केले ते मला आशा आहे की ते उद्देश माझं पूर्ण होईल. तसेच माझ्या शाळेतले जे टीचर्स होते ते माझ्यासोबत जितके सपोर्टिव्ह होते, मी आशा करते की या कॉलेजमधलेही टीचर्स माझ्यासोबत तितकेच सपोर्टिव्ह होतील आणि मला तितकाच सपोर्ट करतील. थँक्यू सो मच. Thank you so much all students to present your thoughts in front of all parents and teachers. It's true that every effort is not converted into success, but it's equally true that success does not come without efforts. आणि हेच तुम्ही तुमच्या प्रयत्नातून आम्हाला दाखवून दिलात. खरोखरच आता विद्यार्थ्यांनी ज्या काही अपेक्षा इथं व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा तर आमचं महाविद्यालय पूर्ण करण्यास कटिबद्ध सदैव राहील. आणि आज विद्यार्थ्यांना सर्वांच्या वतीनं मी ग्वाही देऊ इच्छिते, शिक्षक असतो पाया, विद्यार्थी म्हणजे शिखर. पायाच्या आधारावर झळाळत राहते शिखर. आणि असंच हे झळाळणारे शिखर जे काही आहेत असेच तयार करण्याचं काम आमच्या महाविद्यालयात कायम केलं जातं असा विश्वास मी इथं जमलेल्या सर्व पालकांना देऊ इच्छिते. तसेच ज्या पालकांच्या मनामध्ये आपण निवडलेलं जे काही कॉमर्स साईड जी आहे त्याबद्दल जर काही शंका असेल तर मी त्यांना म्हणू इच्छिते, खरा शेतकरी जो असतो की ज्याला शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो खरा शेतकरी. तसंच आज सर्व विद्यार्थी किंवा सर्व पालक इतर जे कोणत्या शाखेच्या मागे लागलेत हे न पाहता त्याच्या भविष्यामध्ये पुढे त्याला कशामध्ये जास्त संधी आहेत हे ज्या पालकांना कळतं, ज्या विद्यार्थ्यांना कळतो तोच खरा त्याच्या भविष्याचा शिल्पकार ठरतो असं मला म्हणावंसं वाटतं. आणि यानंतर मी पुढे कार्यक्रमाचं शैक्षणिक कारकीर्द महाविद्यालयाची सांगण्यासाठी प्राध्यापक मोरे सरांना इथं मंचावर आमंत्रित करते. शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं, उत्साही सळसळतं चैतन्य ज्यांचं आम्ही फक्त डोळे भरून पाहावं, असं हे उत्साही चैतन्य सळसळतं व्यक्तिमत्व आता आपल्यासमोर महाविद्यालयाची कारकीर्द मांडण्यासाठी उपस्थित राहते. अकरावी वाणिज्य विद्यार्थी पालक मेळावा, या पालक मेळाव्याचे अध्यक्ष दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीरमणजी लावटी सर, मंचावर उपस्थित असलेले माननीय रमेश कुमारजी राठी दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, तसे आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष, तसेच विशालजी अग्रवाल, विशालजी लावटी सर दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोळंके सर, दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेशिका डॉक्टर अंजली बोरांडे मॅडम, CS फाउंडेशनसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले साके सर व आपण माझे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी जे ऑनलाईन पालक उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी दयानंद वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्वागत करतो. आज 11वी विद्यार्थी पालक मेळावा आहे आणि सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयाची निवड 11वी वाणिज्यासाठी केलेली आहे. तर यासाठी मी सर्वप्रथम आपणास आमच्या महाविद्यालयामध्ये कोणकोणते विषय आहेत या विषयासाठी मी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. एकूण 11वीला 6 विषय आहेत. त्या 6 विषयामध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये 4 विषय कंपल्सरी आहेत. त्या 4 विषयामध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, OCM म्हणजे ऑर्गनायझेशन्स ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट्स, इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश हे 4 विषय कंपल्सरी आहेत. आणि ऑप्शनलमध्ये आपल्याला एक SL ग्रुप आहे आणि ऑप्शनलमध्ये एक SPचा ग्रुप आहे, सेकंड ऑप्शनल, असे 2 सब्जेक्ट ऑप्शनलमध्ये आहेत. तर SL ग्रुपमध्ये आमच्याकडे मराठी, हिंदी, संस्कृत, IT आणि त्याबरोबर बँकिंग आणि SIC हे बायफोकल, व्होकेशनल हे 2 सब्जेक्ट्स आहेत. ते 200 मार्काचे आहेत. ते जर तुम्ही इकडं जर SL ग्रुपमध्ये जर व्होकेशनलचा एक सब्जेक्ट घेतला तुम्हाला सेकंड ऑप्शनलमध्ये तोही सब्जेक्ट घ्यावा लागेल. आणि सेकंड ऑप्शनलमध्ये SP आणि मॅथ असे SP आणि मॅथ आणि बँकिंग आणि SIC हे सब्जेक्ट्स आहेत. या आपल्याला 4 विषय कंपल्सरी आहेत आणि 2 विषय आपल्याला ऑप्शनलमध्ये निवडायचे. ते आता सर्व विद्यार्थ्यांनी निवडलेले आहेत. तसेच 11वीच्या सर्व मुलांना सांगू इच्छितो की
11वीचे जे सर्व बुक्स आहेत ते PDF-मध्ये आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी ते PDF बुक्स आपल्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून घ्यावे, जेणेकरून आता आपले जे ऑनलाईन क्लासेस चालू होतील त्यामध्ये तुम्हाला ते उपयोगी पडतील. नंतर सर्वांना बुक्स तर आम्ही ऑफलाईनमध्ये देणार आहोत, पण जेव्हा लॉकडाऊन शिथिल होईल मग आम्ही डिव्हिजन वाईज प्रोग्राम देणार आहोत. त्याप्रमाणे सोशल डिस्टन्सच्या नियमाप्रमाणे लायब्ररीमधून आम्ही सर्व विषयाचे बुक्स सर्व मुलांना 11वीच्या विद्यार्थ्यांना देतो. तशा आम्ही आता सूचना तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप तयार होणार आहेत. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही तशा सूचना देणार आहोत. त्या सूचनेप्रमाणे प्रत्येक वर्गाला बोलवून महाविद्यालयामध्ये जे काही 11वीचे पूर्ण बुक्स आहेत ते तुम्हाला लायब्ररीमधून दिले जातील. तरी तोपर्यंत आपण सध्या ऑनलाईन बुक्स हे आपण आमच्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरून ते PDF-मध्ये उपलब्ध करू शकतात. पुन्हा आमच्या महाविद्यालयात अजून 11वीच्या डिव्हिजन वाईज लिस्ट ह्या आम्ही आज सगळ्या अपलोड केलेल्या आहेत. सर्व मुलांनी आपल्या डिव्हिजन वाईज ज्या लिस्ट आहे ते पाहाव्या. आपण कुठल्या डिव्हिजनमध्ये आहात, तुमचा रोल नंबर त्यामध्ये डिस्प्ले केलेला आहे आणि तुम्ही जे 6 विषय निवडलेले आहेत त्या 6 विषयाची देखील आम्ही त्यासमोर माहिती दिलेली आहे. त्या संदर्भात सगळे डिव्हिजन वाईज याद्या आपण ते पाहून घ्याव्या. ऑनलाईन जे उपस्थित आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना विनंती की त्यांनी त्या वेबसाईटवर जाऊन आपल्या मुलांचा कुठल्या डिव्हिजनमध्ये नंबर आलेला आहे, कारण त्याप्रमाणे आता व्हॉट्सअप ग्रुप तयार होणार आहेत, त्याप्रमाणे तुमचे क्लासेस चालू होणार आहेत. पुन्हा आमचा दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल हा प्रत्येक वर्षी आमच्या महाविद्यालयाचा निकाल हा प्रत्येक वर्षी बोर्डाच्या निकालापेक्षा जास्त असतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी 90%पेक्षा जास्त 85%पेक्षा जास्त असे आमच्याकडे जास्त विद्यार्थी इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या इथं जास्त वाणिज्य महाविद्यालयामध्ये आहेत. 11वी वर्गाच्या तासिका आम्ही लगेच चालू करणार आहोत. त्या संदर्भात तुम्हाला सगळ्या सूचना आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर देणार आहोत. 11वी वर्गाच्या तासिका ह्या आपल्या ऑनलाईन होतील आणि ह्या ऑनलाईन तासिका आपल्याला मायक्रोसॉफ्ट टीम्स जे आमच्या संस्थेने मायक्रोसॉफ्ट टीम्स बरोबर करार केला त्याप्रमाणे ते मायक्रोसॉफ्ट टीम्स ॲप आधी आपल्या सर्वांना आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये त्या अँड्रॉइड मोबाईलमधून प्ले स्टोअरमधून ते मायक्रोसॉफ्ट टीम्स हे ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यावं लागेल. आणि हे डाउनलोड केल्यानंतर आम्ही तुम्हाला एक SMS-द्वारे युजर ID आणि पासवर्ड देणार आहोत. तो युजर ID आणि पासवर्ड तो तुमच्या क्लाससाठी 6 सब्जेक्टसाठी क्लाससाठी असेल आणि त्यामध्ये तुम्हाला जो सब्जेक्ट टीचर तो त्याच्यामध्ये ओनर असेल आणि तुम्ही सगळे त्याच्यामध्ये विद्यार्थी सर्व त्याच्यामध्ये पार्टिसिपेट असतील. या पद्धतीने आम्ही मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या मार्फत हे तासिका ऑनलाईन घेणार आहोत. सर्वांना विनंती आहे की जी युजर ID आणि पासवर्ड मिळालेला आहे तो पासवर्ड आपण कुठेतरी त्याची नोंद करून ठेवावी. कारण काय होतं नंतर पुन्हा माझा पासवर्ड माहीत नाही, पुन्हा ते रिसेट करावं लागतं, ते टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे सर्वांना विनंती की आपला जो युजर ID मिळाला आहे मायक्रोसॉफ्ट टीम्सचा आणि पासवर्ड तो आपण एका ठिकाणी कुठेतरी ते नोंद करून ठेवावं. आणि मग कारण ते तुम्हाला मोबाईलमध्ये तुमचं जे सॉफ्टमध्ये जे लॉग इन करायचं त्या युजर ID आणि पासवर्ड मार्फत करायचं आहे. त्याचे शेड्यूल आम्ही टाइम टेबल वगैरे ते डिस्प्ले करणार आहोत. ऑनलाईन टाइम टेबल डिस्प्ले करणार आहोत. ऑनलाईन तासिका ह्या दररोज तुमच्या 4 तासिका होतील. 11वी वर्गाच्या 4 तासिका असतील आणि त्या 4 तासिकेमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाचं शेड्यूल ते सब्जेक्ट टीचर त्या शेड्यूल लावतील आणि ते तुम्हाला त्या क्लासला त्या ठिकाणी जॉईन व्हायचं, त्या मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या मार्फत जॉईन व्हायचं आहे. आणि हे क्लासेस आमच्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक महाविद्यालयामध्ये येऊन स्मार्ट बोर्डवर ते क्लासेस घेतात आणि तुम्हाला ऑडिओ आणि व्हिज्युअल म्हणजे आमच्या मोबाईलमध्ये आम्ही कॅमेरा आमचा मोबाईलचा ऑन करतो आणि स्मार्ट बोर्ड हे टीचिंगसाठी वापरले जातात. म्हणजे फेस टू फेस व्हर्च्युअल क्लासेसचं कम्युनिकेशन केलं जातं. क्लासेसच्या टाईममध्ये शेवटचे जे 5 ते 10 मिनिट असतात जे आम्ही 30 मिनिटामध्ये ज्या कंटेंट शिकवलेल्या आहेत त्या 30 मिनिटामध्ये ज्या कंटेंट शिकवल्या त्या कंटेंटविषयी जर काही मुलांचे काही कुठली कन्सेप्ट जर क्लिअर नसेल, डाऊट्स असेल तर तुम्ही लगेच त्या शेवटच्या 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही शिक्षकांना विचारू शकतात. म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूम आहे. जसं तुम्हाला ते ऑफलाईन सारखंच ते क्लास तुम्हाला फील व्हावं या पद्धतीने आम्ही ते प्रत्येक क्लासेस आमचे महाविद्यालयामध्ये घेतले जातात. पुन्हा आमच्या महाविद्यालयामध्ये काही जर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काही डिजिटल रायटिंग पॅड देखील आम्हाला संस्थेने उपलब्ध करून दिलेत. आम्ही त्या डिजिटल रायटिंग पॅड स्मार्ट बोर्ड यामार्फत आम्ही सर्व ऑनलाईन क्लासेस 11वीचे घेणार आहोत. ऑनलाईन तासिकांचं वेळापत्रक देखील आम्ही आता आज तुमचे 9 डिव्हिजनचे
9 क्लास टीचर नियुक्त केले. त्या 9 क्लास टीचरची यादी देखील आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले. त्यांचे फोन नंबर आहेत. ते 9 क्लासरूमचे 9 व्हॉट्सअप ग्रुप तयार होतील आणि या 9 व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचं जे क्लासचं टाइम टेबल असेल तो टाइम टेबल देखील त्या व्हॉट्सअप ग्रुपवर डिस्प्ले केला जाईल. सर्व पालकांना ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व पालकांना विनंती आहे की जे व्हॉट्सअपचे नंबर आहेत तुम्ही सतत बदलू नका, एक ते एक नंबर असू द्या, जेणेकरून ज्या काही इन्फॉर्मेशन्स आहेत त्या इथून पुढे आमच्या ज्या ऑनलाईनचे कम्युनिकेशन असेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमार्फत केलं जाईल. 11वी वर्गाच्या परीक्षेसंदर्भात सांगायचं असेल तर बोर्डाच्या नियमाप्रमाणे 11वीच्या 2 युनिट टेस्ट घेतल्या जातात, एक फर्स्ट टर्म आणि एक ॲन्युअल एक्झाम. ज्या 2 युनिट टेस्ट असतात त्या 25 मार्काच्या 25 मार्काच्या 2 युनिट टेस्ट आहेत आणि फर्स्ट टर्म ही बोर्डाच्या नियमाप्रमाणे 50 मार्काची आहे आणि 11वीची ॲन्युअल एक्झाम ही 80 मार्क्सची आहे आणि 20 मार्क्स हे ॲप्लिकेशन बेस्ड तुमची टेस्ट आहे. न्यू सिलेबस हा गेल्या वर्षी बदलला असल्यामुळे न्यू सिलेबसनुसार ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट ही 20 मार्काचं असं 100 मार्काचं तुमचं ॲन्युअल एक्झाम असेल. तर ही 25 मार्काची जी टेस्ट होईल, आता जर ऑफलाईन क्लासेस चालू झालं तर ऑफलाईन एक्झाम होईल किंवा ही 25 मार्काची एक्झाम जी आहे आम्ही ती ऑनलाईनच घेणार आहोत. ऑनलाईनमध्ये मग गुगल फॉर्ममध्ये किंवा आमच्या मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये आम्हाला त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये देखील आम्हाला फॉर्म्स क्रिएट करता येतो, त्यामार्फत देखील आम्ही ती 25 मार्काची MCQ एक्झाम तुमच्या जो कंटेंट झालेला आहे युनिट झालेलं त्या युनिट्सवर घेणार आहोत. तर अशी 25 मार्काची आता पहिली टेस्ट होणार आहे. नंतर तुमची फर्स्ट टर्म एक्झाम होणार आहे. फर्स्ट टर्म एक्झाम ही 50 मार्काची असेल आणि नंतर पुन्हा एक 25 मार्काची 11वीची ॲन्युअल एक्झाम ही 80 मार्काची असेल रिटर्नमधली आणि 20 मार्क हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतील, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतात त्या पद्धतीची 20 मार्काची असं 100 मार्काचं इव्हॅल्युएशन आहे. आणि आपला शेवटी जो रिझल्ट असतो आपल्या एकूण वर्षभरामध्ये 200 मार्काचे एक्झाम्स होतात. 25, 50, 25, 80 आणि 20 असं 200 मार्काची एक्झाम होतात. या 200 मार्काचं ॲव्हरेज काढलं जातं हे सर्व विद्यार्थ्यांना. म्हणून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना विनंती की सर्व परीक्षा ही व्यवस्थित पद्धतीने द्या, सिरियसली द्या, कारण तुमचा ॲन्युअल एक्झामचा तुमचा जो रिझल्ट आहे जो मार्क्स मेमोवर डिस्प्ले होणार आहे, मार्क्स प्रत्येक सब्जेक्टचे हे ओव्हरऑल सगळ्या सब्जेक्टचं ॲव्हरेज मार्क्स काढलं जाणार आहेत. म्हणजे तुमचे ॲव्हरेज मार्क्स हे तुमच्या मार्क्स मेमोवर डिस्प्ले होतात. 200 पैकीचं ॲव्हरेज काढलं जातं आणि ते मार्क्स मेमोवर डिस्प्ले केलं जातं. म्हणून सर्व परीक्षा हे सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. सर्व परीक्षेला उपस्थित राहणं हे सर्वांना अनिवार्य आहे. यानंतर आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये 11वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर काही आमच्या महाविद्यालयाने उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये एनफ्लॅट एक्झाम आहे. एनफ्लॅट ही एक्झाम नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन सेबी यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी परीक्षा घेतली जाते ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचं देखील आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये त्याचं आयोजन करतो. आणि लास्ट इयरला आमच्या महाविद्यालयामध्ये रिजनलमध्ये पहिल्या 10 महाविद्यालयामध्ये आपल्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयाची निवड झालेली आहे. तसंच आम्ही एनफ्लॅट एक्झामच्या व्यतिरिक्त आम्ही ऑलिम्पियाड सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन यांच्यामार्फत जी घेतली जाणारी परीक्षा आहे त्यामधली इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल कंपनी सेक्रेटरीज आणि सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जी दिल्ली या ठिकाणून घेतली जाते, त्यामध्ये आपण इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड हे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम घेतो. ही एक्झामचे आम्ही स्वतंत्र असे तयारी वर्ग घेतो. या एक्झामचं सिलेबस जे आपले 11 क्लासला 11चे बुक्सचं सिलेबस आहे, त्याच्यामध्ये बिझनेस स्टडीज आहे, अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहेत, असे सब्जेक्ट्स आहेत. त्याचे आम्ही विशेष तयारी वर्ग घेतो. आपल्या रेग्युलर तासिकेच्या व्यतिरिक्त इतर वेळेमध्ये हा विषय आम्ही ऑलिम्पियाड एक्झामची तयारी वर्ग घेतो. तसंच आमच्या महाविद्यालयामध्ये CA फाउंडेशन आणि CS फाउंडेशन या परीक्षेचे देखील तयारी वर्ग घेतले जातात. या CA फाउंडेशन आणि CS फाउंडेशन या परीक्षेच्या तयारी वर्गाचा 2.5 वर्षाचा कालावधी आहे. या संदर्भात सविस्तर माहिती सांगण्यासाठी आपल्या इथं उपस्थित आहेत साके सर, हे तुम्हाला सविस्तर माहिती सांगतीलच. तसंच महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त काही
सामाजिक जबाबदारी, सामाजिक भान यासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना नॅशनल NSS हे आमच्या इथं उपलब्ध आहे. सर्व मुलांना NSS मध्ये देखील सहभागी होतं. या राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयामध्ये 2 युनिट आहेत. म्हणजे DYDने शिक्षण उपसंचालकाने आमच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयात 2 युनिट उपलब्ध करून दिलेले आहेत. तर यामध्ये आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये वर्षभरामध्ये आम्ही महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवतो. त्याच्यामध्ये ट्री प्लांटेशन असेल किंवा एखाद्या कॅरीबॅग मुक्ती रॅली, अशा ज्या सामाजिक ब्लड डोनेशन्स किंवा पल्स पोलिओ प्रोग्राम, जे शासनाचे जे प्रोग्राम्स असतात त्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे NSSचे विद्यार्थी व्हॉलंटियर स्वयंसेवक म्हणून उपलब्ध राहतात. याच्या व्यतिरिक्त काही शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात एक आमचा 7 दिवसाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प असतो. त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था ही महाविद्यालयाच्या वतीने केली जाते. त्या ठिकाणी मग त्या गावामध्ये आम्ही वेगवेगळ्या स्वच्छतेचा कार्यक्रम असेल, ट्री प्लांटेशन्स असेल किंवा त्या गावामधील सामाजिक प्रबोधन करण्याचं असेल, अशा आम्ही वेगवेगळे प्रोग्राम त्या 7 दिवसामध्ये राष्ट्रीय सेवा योजना यामार्फत चालवतो. या राष्ट्रीय सेवा योजनेचे आमच्याकडे स्वतंत्र 2 कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यामध्ये प्राध्यापक दीपक वैद्य आणि प्राध्यापक श्रीकृष्ण जाधव हे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आहेत. नंतर ज्या विद्यार्थ्यांना जर राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी व्हायचं असेल त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही महाविद्यालयामध्ये राबवतो. तर मला सर्व पालकांना आणि पालकांना विनंती आहे की आम्ही जे ॲक्टिव्हिटीज राबवतो, आता या संदर्भात आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर इन्फॉर्मेशन देत आहोत, पण ज्या ऑनलाईन तासिका होत आहेत, कारण आता क्लासमध्ये असल्यावर आमचं लक्ष असणार, पण ऑनलाईन तासिकेमध्ये तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी त्या तासिकेला बसली का, त्या ठिकाणी आहे का हे पाहणं आता तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आमच्या परीनं जेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्हाला मुलांना शिक्षण जेवढ्या चांगल्या पद्धतीने देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त त्यासाठी तुमचा देखील आम्हाला सपोर्ट हवा आहे. तुम्ही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलं ते क्लासला बसतात का, ऑनलाईन क्लास करतातच का, किंवा मोबाईलमध्ये त्या मोबाईल घेतला पण क्लासला अटेंड आहेत का हे पाहणं तुमची गरज आहे. कारण आता मुलं तुमच्यासोबत आहेत आणि जेव्हा शासनाच्या नियमाप्रमाणे ऑफलाईन महाविद्यालय चालू होईल त्यावेळेस मग महाविद्यालयामध्ये तासिका चालू होतील. जे शासनाचे नियम असतील त्या धर्तीवर आपला ऑफलाईन चालू होईल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मोरे सर. आपल्या महाविद्यालयाचा लेखाजोगा सर्व विद्यार्थ्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेला आहे. केवळ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासच नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने साध्य करता येईल याचं एक ध्येय उराशी बाळगून या ठिकाणी प्राचार्य, शिक्षकवृंद हे सर्व जर सतत धडपडत असतात. या सोबतच आपल्याला CS ची माहिती देण्यासाठी CA असलेले दिगंबर साके सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं सखोल असं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना पालकांना करावं. साके सर. आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित असलेले दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राचार्य आणि पॅरेंट स्टुडंट, ऑनलाईन मीटिंगमध्ये सर्व उपस्थित असलेले पालक, विद्यार्थी, सर्वप्रथम आपण कॉमर्सची निवड केली त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. कारण आता काळ हा बदलतोय. आपल्याला माहिती असेल मुंबई, पुणे या मेट्रो शहरामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी 10वीला चांगले मार्क्स घेतो 90, 95, 100%, त्यावेळेस तो पहिल्यांदा कॉमर्स या शाखेची निवड करतो. पण आपल्या इकडं तसं सायन्सचं वेड आहे, पण आज दिवस बदलत आहेत. जसं आपल्या कॉलेजमध्ये 98-99% मुलांनीसुद्धा कॉमर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे. जसं आपण सायन्सला ॲडमिशन घेतो त्यावेळेस आपलं ध्येय फिक्स असतं की नाही मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. सायन्सला ज्यावेळेस आपण सायन्सची निवड करता त्यावेळेस आपलं ध्येय फिक्स असतं. तसंच आपण ज्यावेळेस कॉमर्सची निवड करता त्यावेळेस आपला विचार काय असतो, कॉमर्स करायचं म्हणून करायचं का त्यामध्ये काही तुमचं एम आहे. ज्यावेळेस आपण कॉमर्स शाखेची निवड करतो त्यावेळेस कॉमर्समध्ये
सर्वोत्तम CA, CS, CMA हे कोर्स आपल्यासाठी अवेलेबल आहेत. त्यानंतर बँकिंग आहे. आज CAची गरज आपल्या देशामध्ये खूप आहे, ज्यामुळं आता गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज पण चेंज झाल्यात, सगळे ऑनलाईन व्यवहार होऊ लागलेत, GST आलं आहे, त्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शन ही एक नंबरमध्ये म्हणजेच बुक थ्रू रूट झाली पाहिजे. प्रत्येक ऑनलाईनसाठी त्यांनी नवीन नियम आणायला लागलेत, त्यामुळे CAची रिक्वायरमेंट हे अतिशय वाढली आहे. पूर्वीच्या काळामध्ये CAचा रिझल्ट हा खूप कमी यायचा, 2%, 4%, पण आत्ता तसं नाही आहे. आत्ता CAचा रिझल्ट हा जवळपास 30 ते 40% येतो आहे CA फाउंडेशनचा. सेकंड स्टेज असेल IPCC त्याचाही 20-30% येतो, फायनलचा 15 ते 20% रिझल्ट आजही येतो. तर मी थोडक्यात, कारण मला वेळ कमी आहे, तर मी एक 5 मिनटामध्ये CA आणि CS बद्दल सांगणार आहे. ज्यावेळेस आपण सायन्सला जातो त्यावेळेस काय करतो, आपण 11वी आणि 12वीपासून नीट आणि JEEची तयारी करतो, आणि मग कॉमर्समध्ये आल्यावर जर आपल्याला CA करायचं असेल तर 12वी झाल्याच्या नंतर का, त्याच्यानुसारच आपण 11वी आणि 12वीपासून पण आपण CA आणि CA फाउंडेशनची तयारी करू शकतो, CSची तयारी करू शकतो. ज्याचं मॅथ चांगलं आहे त्यांनी CA जॉईन करावं, ज्यांचं मॅथ चांगलं नाही, थेरॉटिकल चांगलं आहे, त्यांनी कंपनी सेक्रेटरी CSसाठी जॉईन करावं. हा CAचा कोर्स 4.5 वर्षाचा हा कोर्स आहे. आपण 11वी 12वीमध्ये हा कोर्स आपल्या महाविद्यालयामध्ये जॉईन करता आपल्या महाविद्यालयाने खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्वात कमी फीसमध्ये आपलं महाविद्यालय या ठिकाणी आपल्याला 2 वर्षाचा कोर्स या ठिकाणी अवेलेबल करून देतं. CA फाउंडेशनमध्ये फक्त 400 मार्कचा आहे, 4 विषय आहेत, 4 विषय 400 मार्कला आहेत. त्यातले 2 विषय हे MCQs टाईप आहेत आणि 2 विषय हे थेरॉटिकल आहेत. जो सिलेबस आपला 11वी 12वीला आहे त्यातलाच 50 ते 60% सिलेबस सिमिलर आहे जो CAसाठी आहे. म्हणजे CA अवघड नाही हे डोक्यातनं काढा. ज्यावेळेस आपण 10वीला 80-90% घेतो तर 12वीला 90% घेतो, तर CAमध्ये फक्त आपल्याला पासिंगसाठी 50%ची गरज आहे. CAमध्ये पास होण्यासाठी आपल्याला 80-90%ची गरज नाही आहे, फक्त 50% जरी आपण मार्क्स घेतला तर CAमध्ये पास होऊ शकतो आपण. आणि CA हा 4.5 वर्षाचा कोर्स आहे. 11वी 12वीमध्ये आपण एक वेळा जर अभ्यास केला तर 12वी संपल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये त्याची एक्झाम येते. मग 11वी 12वीमध्ये का करावं, 12वी झाल्याच्यानंतर का करू नये, तर 12वी झाल्याच्यानंतर आपल्याला वेळ हा कमी मिळतो, 6 महिन्याचा वेळ मिळतो, तो वेळ पुरेसा नसतो. त्यामुळे 11वी 12वीमध्ये आपल्याला डिटेल एकदा शिकवून होतं आणि 12वी झाल्याच्यानंतर एकदा आपण व्यवस्थित त्याला रिवाईज करू शकतो, आपल्याला वेळ व्यवस्थित मिळू शकतो. त्यामध्ये आपल्या बऱ्याचशा टेस्ट होतात आणि आपल्याला पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे फर्स्ट आपण 11वी 12वीमध्ये जॉईन करावं, 12वी झाल्याच्यानंतर आपल्याला रिव्हिजन करता येईल आणि एक्झाम देता येईल. मग आपली 12वी झाली, मग आपण BComला जॉईन करू शकता. BCom करत करत आपण CAला अपियर होऊ शकता आणि तिथून BComहून साधारणतः 1-1.5 वर्षामध्ये आपण CA म्हणून मार्केटमध्ये येता. त्यामुळे CAचा स्कोप तसा विचार केला तर खूप चांगला आहे. CAचे डिटेल्स जर सांगायचं झालं त्याला बराच वेळ लागेल. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्यांनी कॉलेजमध्ये एक CA डिव्हिजन आहे, गड्डीमे सर आहेत, मॅडम आहेत, यांच्याशी येऊन संपर्क साधावा. मी परत सांगतो की खूप कमी कॉस्टमध्ये दयानंद कॉलेजने आपणाला CAचे कोचिंग्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्यांना वाटतं की आता माझ्याच्यानं CA होत नाही तर त्यांनी CS जॉईन करा. कंपनी सेक्रेटरी हा कम्प्लीट थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. त्यामध्ये तो तर एवढा इझी सब्जेक्ट आहे, त्याचे CA एंट्रन्सला फक्त 4च, CS एंट्रन्सला फक्त 4 सब्जेक्ट आहेत, जे की 200 मार्कचा आहे. ऑब्जेक्टिव्ह 1, MCQs 2 मार्काला, आणि त्यामध्ये जो सिलेबस आपला 11वी 12वीला तो मेजर सिलेबस त्यामध्ये कव्हर केलेला आहे. 12वी संपल्याच्यानंतर दर 3-3 महिन्याला त्याची एक्झाम असते. म्हणजे पहिल्या एक्झाममध्ये फेल झालं तर सेकंड झालं तर थर्ड. आपल्याला चॉईस आहे. BCom कंप्लीट होईपर्यंत आपण इकडं CS म्हणून डिग्री घेऊन मार्केटमध्ये याल. आणि नुसतं 11वी 12वीने BCom करून काहीच उपयोग होणार नाही. BComला आपल्याला 100पैकी 100% पडले, 12वीला 100पैकी 100% पडले, BComला 100पैकी 100% पडले. फ्युचर काय, अर्निंगच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर तेवढं सफिशियंट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ॲडिशनल कुठलंही क्वालिफिकेशन घ्यावं लागेल, आणि जे की CA, CS, CMA आज काळाची गरज आहे ते आपल्याला या महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिलं जातं. ज्या विद्यार्थ्यांना CA करायचं आहे त्यांनी कृपया महाविद्यालयाशी संपर्क साधावा, आणि जर आणखीन काही डिटेल्स पाहिजे असेल तर महाविद्यालयाशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. महाविद्यालयाने या ठिकाणी मला बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साके सर.
सी आणि सी एस किती सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना करता येऊ शकतं, अगदी सहजरित्या आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. यानंतर मी आमंत्रित करतो ऋतुजा देशमुख मॅडम यांना की ऋतुजा देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पालकांना सविस्तर असं मार्गदर्शन करावं. ऋतुजा देशमुख मॅडम. गुड आफ्टरनून. मी ऋतुजा देशमुख गेले 5 वर्ष दयानंद शिक्षण संस्थेसाठी काम करते. माझी जॉईनिंग झाली होती सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून. कम्युनिकेशन स्किल्स आणि प्रेझेंटेशन स्किल्स जे मुलांना लागतात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर रिक्रुटमेंटसाठी ज्याची गरज पडते, तर त्यासाठी माझी नियुक्ती झाली होती. आणि गेल्या वर्षी 11वी-12वी सायन्ससाठी मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर म्हणून मी काम केलं. या वर्षीपासून आपण ती सेम प्रोसेस कॉमर्स कॉलेजसाठी चालू करत आहोत. तर दयानंद शिक्षण संस्था विद्यार्थ्यांमधील वाढती तणाव पातळी व त्यांची चिंता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे कार्य करत असते. तर बेसिकली 11वी आणि 12वी च्या विद्यार्थी जे इथे उपस्थित आहेत, ज्यांनी छान गुण मिळवले आहेत, मी त्यांना सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेट करते, बेस्ट विशेस देते त्यांच्या फ्युचरसाठी. तुम्ही जे काही निवड कराल, ऑप्शन्स भरपूर आहेत. कॉमर्समध्ये स्काय इज द लिमिट. कारण की कॉमर्स हा शब्द चालू होतो, सुरू कुठून होतो, तर लोकांच्या वॉन्ट्स आणि नीड्सपासून सुरू होतो, ज्याला काही लिमिटच नाही आहे. तर बेसिकली आपण चाणक्य तुम्हाला माहिती असतील, थोर अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत भारतामध्ये. तर बेसिकली त्यांचं एक लाईन आहे, धर्मस्य मूलः अर्थः, मनी इज बेसिस ऑफ ऑल गुड थिंग्स. तर इथे जे पण मेरिटोरियस स्टुडंट्स आहेत किंवा ज्याही मुलांनी कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलं आहे, त्यांनी हा विचार करू नये की ते मागे पडतील किंवा कॉम्पिटिशनमध्ये ते स्टँड करू शकणार नाहीत. लिमिट नाहीच आहे कॉमर्समध्ये. तुम्ही जेवढे एफर्ट्स घ्याल तेवढे पुढे जाल. आता दयानंद शिक्षण संस्थेतर्फे आपण वेगवेगळे सेशन्स कंडक्ट करतो इथे. तर ज्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, रिव्हिजन कसं करायचं, मेमराईज कसं करायचं किंवा जास्त काळपर्यंत आपला अभ्यास आपल्याला लक्षात कसा राहावा, या पद्धतीचे कोचिंग्स आपण देतो. आणि त्याच्याचबरोबर आपण मुलांना डाएट आणि न्यूट्रिशनबद्दल देखील माहिती देतो. आता हे सगळं आपण करत असताना सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक्स थ्रू करतो. तर बऱ्याच टेक्निक्स असतात, जसं की वॅक आहे, VAK, म्हणजेच व्हिज्युअल, ऑडिओ आणि कायनेस्थेटिक लर्निंग. तर मुलांचं आता काही मुलं बघून लक्षात ठेवतात, काही मुलं वाचून लक्षात राहतात आणि जे काही मुलं क्लासमध्ये उगाचच हालचाली चालू असतात, पाय तरी कुणाचा कंटिन्युअसली फ्लॅप होत असतो किंवा हातात पेन तरी वाजवत असतात. तर ती त्यांची मेथड आहे सगळं काही स्वतःमध्ये उतरवून घेण्याची किंवा ती लक्षात ठेवण्याची. तर या ज्या टेक्निक्स आहेत त्या फॉलो करत असताना तुम्ही यांच्यापैकी कोणीही असू शकता. आयदर यू कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ 2 अमंगस्ट व्हिज्युअल, ऑडिओ आणि कायनेस्थेटिक लर्नर्स. तर या टेक्निक्सचं आपण मुलांना सांगतो की ह्या कशा वापरायच्या, आपला अभ्यास कशा पद्धतीने याच्यासोबत मॅच करायचा. प्लस कॉन्सन्ट्रेशन टेक्निक्स आहेत, याच्यामध्ये जर्नी मेथड आहे, म्युझिकल विंडो आहे, ज्याच्या थ्रू नंबर मेमरायझिंग, फॉर्म्युलाज वगैरे. आता मॅथ्सची भीती सरांनी दाखवली की ज्यांचं मॅथ्स चांगलं नाही आहे त्या लोकांनी CS कडे वळावं. बट मॅथ्स देखील या टेक्निक्समुळे इफेक्टिव्ह होऊ शकतं तुमचं. कारण की नंबर मेमरायझिंग, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्स किंवा लिमिटचे जे काही फॉर्म्युलेज असतात ते पाठ करणं आणि ते लक्षात ठेवणं, या टेक्निक्स खूप इफेक्टिव्हली त्याच्यामध्ये काम करतात. ब्रेन फूड्स आहेत, काय खावं, न्यूट्रिशन कोणत्या पद्धतीचं असावं ज्याच्याने तुमची आकलनशक्ती वाढेल. तर अशा गोष्टींचं टिप्स आपण देतो मुलांना. कोल्ड फीट येतात मुलांना एक्झामच्या पुढे, टेन्शन्समुळे गोष्टी विसरतात, ब्लँक होतात मुलं. येत असतानाही प्रेझेंटेशन चुकतं, लिहिण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होतात ज्याच्यामुळे मार्क्स कमी पडतात. तर इन शॉर्ट, स्वतःला काम कसं ठेवायचं आणि परफॉर्मन्स कसा बेस्ट द्यायचा, याकरिता हे सेशन्स दयानंद कॉमर्स कॉलेज इथून पुढे मुलांसाठी अवेलेबल करून देत आहे. मी ऋतुजा देशमुख,
काउन्सिलर आणि मोटिवेशनल स्पीकर. मी इथेच थांबते. थँक्यू. धन्यवाद देशमुख मॅडम. खरोखरच विद्यार्थ्यांना एनर्जी येण्यासाठी त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते आणि त्या पद्धतीची काउन्सिलिंगसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना केली जाते. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे कार्यक्रमाचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीरामजी सोळंके सर खरोखरच सर्व शिक्षकांना ऑक्सिजन कशा पद्धतीनं आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो तसा ऑक्सिजन येथील सर्व शिक्षकांसाठी देणारे हे आमचं शीर्ष नेतृत्व म्हणजे डॉक्टर श्रीरामजी सोळंके सर. तर यांना आमंत्रित करतो की त्यांनी कार्यक्रमाचा समारोप करावा. दयानंद शिक्षण संस्था लातूर संचलित दयानंद वाणिज्य महाविद्यालय आयोजित विद्यार्थी पालक सुसंवाद मेळावा यासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मी रमणजी लाहोटी साहेब, अध्यक्ष दयानंद शिक्षण संस्था लातूर, दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय रमेशजी राठी साहेब, जे शालेय समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेशजी बियानी सर, त्याचबरोबर दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विशालजी लाहोटी सर, विशालजी अग्रवाल सर, दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉक्टर बुरांडे मॅडम, प्राध्यापक मोरे सर, या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहिलेले दयानंद सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दरगड सर, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर, CA साके सर, उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, सर्व प्राध्यापक वर्ग आणि विशेष म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेले गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पाटील मयूर रघुनाथ, सेटे प्रसाद, काटकर संग्राम, मुळे लक्ष्मी, पिसाळ नेहा, येवले आरती आणि 11वी वाणिज्य वर्गामध्ये प्रवेश घेतलेले टॉपर्स, ज्यामध्ये अथर्व तोष्णीवाल, प्रतीक्षा गडकर, सानिया मचकुरी व ऑनलाईन या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक वर्ग. विद्यार्थी मित्रांनो, की विद्यार्थी पालक सुसंवाद याला औद्योगिक भाषेमध्ये इंडक्शन प्रोग्राम सुद्धा म्हणतात, की ओळख. जसं की उद्योगामध्ये नवीन एम्प्लॉई आले तर त्या उद्योगामध्ये ते नवखे असतात आणि त्यामध्ये त्यांना समरस होण्यासाठी वेळ लागतो, किंवा नवीन असल्यामुळं त्यांच्यामध्ये जे त्यांचं जे मनोबल ज्या प्रतीचं राहायचं ते राहत नाही आणि ते मनोबल त्यांचं उंचावं, त्यांची सर्वांशी ओळख व्हावी आणि सगळ्या गोष्टी माहीत होऊन आपण या ठिकाणी आलोत, हे ठिकाण किंवा ही प्लेस आणि हे वातावरण हे अगदी चांगलं आहे असं समजून ते त्या ठिकाणी समरस होतात. तसाच प्रकार हा सुद्धा मेळावाचा आहे. हा सुद्धा एक इंडक्शन प्रोग्राम आहे. यामध्ये विद्यार्थी हे 10वी वर्गातून 11वीला प्रवेश घेत असतात आणि 10वीतून 11वी प्रवेश घेण्याचं हे
वय किंवा हा टर्निंग पॉईंट अत्यंत महत्त्वाचा असतो आणि हा टर्निंग पॉईंट निवडण्याची किंवा हे असं महाविद्यालय निवडण्याची ही एक कसरत असते. पालक याबद्दल जागरूक असतात आणि योग्य महाविद्यालयाची निवड करीत असतात. तुम्ही आमच्या महाविद्यालयाची निवड केली त्याबद्दल मी तुमचा सर्व विद्यार्थ्यांचा, पालकांचा मनस्वी तुमचं मी अभिनंदन करतो आणि या महाविद्यालयामध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि ग्वाही देतो की जसं इंडस्ट्रीमध्ये ओळख झाल्यानंतर तो एम्प्लॉई जसा म्हणजे त्याचं जे मानसिकता जे सुदृढ राहते किंवा तो त्या ठिकाणी हे सर्व आपलंच घर आहे, आपलंच प्लेस आहे असं समजून राहतो, तसंच या महाविद्यालयामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची ग्वाही देतो. आता आपण पाहतो संपूर्ण जग ह्या कोविड-19मुळं प्रभावित झालेलं आहे. आपला देश किंवा आपण सुद्धा त्यातच आहेत. सर्वच क्षेत्र कोविड-19मुळं प्रभावित झालेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रही त्यामध्ये मागं नाही. परंतु आपण विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द थांबवू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण कोविड-19च्या प्रादुर्भावामध्ये सुद्धा, या महामारीमध्ये सुद्धा किंवा या संकटाला सुद्धा किंवा या आव्हानाला सुद्धा आपण संधी समजून घेतलं पाहिजे आणि तेच आमच्या महाविद्यालयामध्ये झालेलं आहे की लॉकडाऊन झाल्यापासून एक 15 दिवस गेले असतील, आमच्या माननीय संस्थेच्या लक्षात आलं की हे लॉकडाऊन हे लवकर संपण्याच्या मार्गावर नाही. मग अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे? आपण विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द तर थांबवू शकत नाहीत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही उत्तरोत्तर झालीच पाहिजे आणि आपण थांबलं नाही पाहिजे. यासाठी 14 एप्रिलला आमच्या माननीय संस्थेनं सर्व प्राचार्य उपप्राचार्यांची एक मीटिंग घेतली आणि त्यामध्ये त्यांनी या कोविड-19च्या प्रभावामध्ये सुद्धा आपले सर्व वर्ग हे सुरळीतपणे आणि अविरतपणे चालावेत यासाठी काही मार्ग सुचवले, त्यावर उपाय सुचवले किंवा त्यावर उपाय नुसते सुचवलेच नाही तर ते अंमलात आणले आणि यामधल्या उपायातला एक महत्त्वपूर्ण उपाय जो आहे तो म्हणजे आमच्या संस्थेनं मायक्रोसॉफ्टचं टीम ॲप हायर केलं, जे की या सॉफ्टवेअर मार्फत विद्यार्थ्यांना अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन, टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन हे व्हर्च्युअल करता येईल आणि जसं की लाईव्ह क्लासरूम असते त्या पद्धतीनं टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशन शक्य होईल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये कुठंही बाधा येणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. आणि मॅडमनं आत्ताच सांगितलं की 14 एप्रिलला मीटिंग झाली, त्यावर उपाययोजना केली. आम्ही तात्काळ त्या मायक्रोसॉफ्टशी करार केला आणि हे टीम ॲप आम्ही उपलब्ध केलं आणि लगेच अगोदर गुगल क्लासरूम, व्हॉट्सअप, इतर काही साधनांनी हे वर्ग चालू ठेवले, पण लगेचच आम्ही हे मायक्रोसॉफ्ट टीम ऑफ द रेल लाईव्ह टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन ठेवलं आहे आणि ते अविरत आत्तासुद्धा चालू आहे. आपल्याला 12वीच्या विद्यार्थ्यांना हे माहीतच आहे. आता की या महाविद्यालयाची जी काही विशेषता सांगायची ती सर्व डॉक्टर बुरांडे मॅडम, मोरे सर यांनी सांगितलेलीच आहे, पण थोडक्यात मी सुद्धा सांगतो की या महाविद्यालयाची स्थापना 1961ची आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेचा हेतू हा फक्त शैक्षणिक होता आणि हा हेतू चांगल्या प्रकारे साध्य करण्यासाठी सुरुवातीपासूनच या संस्थेला अत्यंत चांगले असे संस्थाचालक लाभलेले आहेत आणि ते आजपर्यंत तीच प्रथा आहे. आजचे सुद्धा आमची माननीय संस्था ही विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानूनच कार्य करीत आहेत. दररोज आमची संस्था 3 तास या कॅम्पसमध्ये उपस्थित असते आणि प्रत्येक महाविद्यालयाची, प्रत्येक वर्गाची, प्रत्येक विद्यार्थ्याची ते स्वतः काळजी घेत आहे. शैक्षणिक विकासात ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी ते स्वतः करतात. इव्हन मी असं म्हणेल की महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या काही
इनोव्हेशन्स असतील, जे काही नवीनीकरण असेल, जे काही नाविन्य असेल, नव्या गोष्टी असतील, त्या सर्वात अगोदर आपल्या संस्थेमध्ये येतात. आणि आत्ता तर आपण पाहतो की आजचं युग कसं आहे, LPGचं युग आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. जग मोठीत आलेलं आहे आणि या काळामध्ये वाणिज्य व्यवस्थापन आणि संगणक या शिक्षणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आलेलं आहे. आणि म्हणून आमच्याकडं वाणिज्य व्यवस्थापन, संगणक अशा या सर्व विषयांचा टच 11वी कॉमर्समध्ये सुद्धा आहे. की याचा परिणाम काय होतो, आमच्याकडं 11वी कॉमर्समध्ये मॅथमॅटिक्स आहे, 11वी कॉमर्समध्ये IT विषय आहे, 11वी कॉमर्समध्ये बँकिंग आहे, अशा अनेक ऑप्शनल्स आहेत. आणि हे 11वी कॉमर्स, हे 12वी कॉमर्स किंवा अशा प्रकारचं +2 कॉमर्स हे निश्चितच त्या विद्यार्थ्याला अनेक वाटा निर्माण करून देतात. जसं की CA आहे, CS आहे, CMA आहे किंवा बँकिंग आहे, स्पर्धा परीक्षा आहेत. कॉमर्स मॅनेजमेंटचा विद्यार्थी हा कुठल्याही क्षेत्रात मागं राहत नाही. त्याला असं ठराविक असं एक पर्टिक्युलर क्षेत्र नाही, त्याला सर्व क्षेत्र खुले आहेत आणि तो कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि अशा प्रकारचे विषय आम्ही आपल्या अभ्यासक्रमात ठेवलेले आहेत. दुसरी गोष्ट की तुमचे मुलं हे आत्ता 15 वर्षाचे मुलं आहेत. 15 वर्षाचे मुलं म्हणजे ॲडोलेसंट, किशोरवयीन मुलं आमच्याकडे आलेले आहेत. अत्यंत हुशार आहेत, क्रीम आहेत, 98% मुलं इथं आहेत. मग अशा मुलाला जर तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये दिले आहे तर एका विश्वासानं आमच्याकडे ठेवलेला आहे, तर तो विश्वास आम्ही सार्थ करू. की तुम्ही तुमच्या घरी पालक आहात, आमच्या कॅम्पसमध्ये कुंपणाच्या आत आम्ही पालक आहेत. तुमच्या विद्यार्थ्यांची कसल्याही बाबतची जर तक्रार असेल तर ती आम्हाला तात्काळ तुम्ही कळवावी. आम्ही ती ताबडतोब 1 मिनिटात तात्काळ त्याची दखल घेऊ आणि तुमचा मुलगा किंवा पाल्य या ठिकाणी सुरक्षित असेल, तो अभ्यास करायलाच असेल, तो करिअर घडवत असेल, तो गुणवंत इथं विद्यार्थी आलेला आहे, त्याच्या गुणवत्तेमध्ये आम्ही सातत्यानं सुधारणा करण्याचा प्रयत्नच करणार आहोत. याची हमी मी प्राचार्य म्हणून महाविद्यालयातर्फे मी तुम्हाला देतो. आमच्या महाविद्यालयामध्ये ज्या विश्वासानं तुम्ही आपले पाल्य प्रवेशित केलेले आहेत, तो विश्वास आम्ही सार्थ करण्यासाठी आमचं महाविद्यालय, आमची संस्था, आमचा प्राध्यापक वर्ग सर्व कटिबद्ध आहेत. आणि निश्चितच या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याचं यश उज्ज्वल राहील अशी मी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश तुमच्या पाल्याला दिला त्याबद्दल तुमचं, तुमच्या पाल्यांचं, सर्वांचं अभिनंदन करतो. आणखी विशेष बाब एक सांगायची राहिली गुणवत्तेची, की ही गुणवत्ता आम्ही अविरत किंवा कंटिन्यू कशी आम्ही इम्प्रूव्ह करत आहोत. एक उदाहरण सांगतो की आम्ही की गुणवत्ता मेंटेन करण्यासाठी इथं कोणकोणत्या पद्धती आहेत, कोणत्या मेथड्स वापरल्या जातात त्या मोरे सरांनी सांगितल्या. की 2 युनिट टेस्ट घेतो आम्ही फर्स्ट टर्ममध्ये, एक टर्म घेतो, एक टर्म एक्झाम घेतो, दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा 2 युनिट टेस्ट घेतो, नंतर एक टर्म घेतो, याचा ॲव्हरेज काढतो आणि यावरून त्याची इंटरनल इव्हॅल्युएशन करतो. आणि हे कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन राहिल्यामुळं त्याचा याला ॲन्युअल एक्झामला त्याचा रिझल्ट येतो. तर या प्रत्येक परीक्षेचा फीडबॅक आम्ही घेतो रिझल्टचा. दर महिन्याला प्राध्यापकाबरोबर मी स्वतः आणि माननीय संस्थेचे काही पदाधिकारी एक आढावा बैठक घेतात. त्या बैठकांमध्ये आम्ही आमच्या प्राध्यापकांना आवाहन करतो की आपली गुणवत्ता ही जतन राहिली पाहिजे किंवा गुणवत्तेमध्ये सतत वाढ झाली पाहिजे. त्यावर मी आमच्या प्राध्यापकांना आत्ता गेल्या वर्षी 19-20 असं प्रश्न केला की गेल्या वर्षी आपण जवळपास 90%पेक्षा 31 मुलं, गेल्या वर्षी अगोदरच्या वर्षी 31 मुलं 90%पेक्षा जास्त होते. माननीय संस्था आम्हाला म्हटली की सर हे निकाल मेंटेन करणं फार अवघड आहे. तर मलाही वाटलं असंच, म्हणून मी वारंवार प्रत्येक मिटिंगमध्ये म्हणू लागलो की गेल्या वर्षीचा 31चा आकडा तुम्ही 28वर येऊ देऊ नका, 35 तर यावा, किमान 32 तर राहावा, 1 तरी वाढावा. तर
आमचे प्राध्यापक म्हणले आम्ही 50 देऊ. मी त्यांना म्हणलं काय उपवासानं बोलवलात का मला? शक्य आहे का हे? किती 50 का 40 म्हटले ते? 40 म्हटले ते आम्हाला खरं वाटलं नाही. आम्हाला वाटलं 35-36 येतील. पण अक्षरशः ते 48 विद्यार्थी 90% पुढं आहेत. यावरून आमच्या प्राध्यापकांचा दर्जा काय आहे हे सुद्धा तुम्ही ध्यानात घ्यावं. आणि अशा प्रकारे आम्ही फक्त विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन दर्जेदार प्राध्यापकांची नियुक्ती केलेली आहे आणि सातत्यानं गुणवत्तेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. 90%पेक्षा जास्त विद्यार्थी 48 आहेत. 85%पेक्षा जास्त विद्यार्थी 113 आहेत मॅडम. म्हणजे 65 अधिक 48 हे सगळे 85%पेक्षा जास्त. तर अशी ही गुणवत्ता आहे की जी गुणवत्ता आपल्याला कुठं महाराष्ट्रभर एवढी दिसणार नाही. तर अशी गुणवत्ता आम्ही कायम जोपासू आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवू. ह्या गुणवंत विद्यार्थ्यांच्याही सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही आज कौतुक करू शकलो नाहीत. काही प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं. उर्वरित विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन असंच ऑनलाईन करतो. त्यांचंही त्यांच्या पालकाचंही अभिनंदन. आणि आत्ता 11वीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा त्यांच्याकडूनचं सुद्धा मी असं म्हणजे त्यांचं उज्ज्वल असं यश चिंतितो की हे 11वीला यावर्षी प्रवेश घेतलेल्याची संख्या 48पेक्षा 58वर कशी जाईल याचा प्रयत्न करेल आणि निश्चित 58वर जाईल अशी मी अपेक्षा करतो. आणि पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गुणवत्तेचा आकडा हा दिवसेंदिवस वर्षानुवर्षे वाढणारच आहे आणि अशा पद्धतीचे गुणवंत विद्यार्थी लाभल्याच्या नंतर आणखी गुणवत्ता महाविद्यालयाची वरचीवर वाढणारच आहे. त्यामध्ये तिळमात्र शंका नाही. खरोखरच तुम्ही जी मोठी जबाबदारी सर्व प्राध्यापक मंडळीवरती टाकलेली आहे तर त्याला सर्व प्राध्यापक मंडळी सार्थ ठरवतील. 48चा आकडा क्रॉस करून आपल्याला पुढं जायचं आहे. कितीही संकटं आली की जसं मुंगीचं ध्येय असतं की आपल्या वारुळापर्यंत जायचं. रस्त्यामध्ये अनेक अडथळे येतात. त्या अडथळ्याला बाजूला सारून आपलं जे टार्गेट आहे तर त्या टार्गेटपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी करूया. आणि खरोखर आजचा हा जो पालक मेळावा आहे तर हा पालक मेळावा ऑनलाईन पद्धतीनं प्रत्यक्ष काही पालक येऊन या ठिकाणी संपन्न होत आहे. यासाठी मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की पहचान से मिला काम थोड़ा बहुत समय के लिए रहता है. पहचान से मिला काम थोड़े बहुत समय के लिए रहता है लेकिन काम से मिली पहचान उम्रभर रहती है. तर खरोखर अशा कामाची पावती या विद्यार्थ्याच्या निमित्तानं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणून आपण आभाराकडे वळूया. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या संस्थेचे उपाध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष रमेश कुमारजी राठी साहेब, संस्थेचे सचिव रमेशजी बियानी साहेब, त्यासमवेत शालेय समितीचे सदस्य विशालजी लाहोटी साहेब आणि विशालजी अग्रवाल साहेब हेही आवर्जून आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दलही त्यांचं आभार व्यक्त करतो. त्यासमवेत आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीरामजी सोळंके सर, प्राचार्य दडगर सर, प्राचार्य SP गायकवाड सर हे सर्व या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दलही त्यांचं आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी सातत्यानं गेली 8 दिवस याचं नियोजन लावणं, सर्व गोष्टी बारकाईनं पाहणं, त्यामध्ये डॉक्टर अंजली बुरांडे मॅडम, प्राध्यापक मोरे सर हे सातत्यानं मार्गदर्शन करत होते. त्यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी दिगंबर साके सर, ऋतुजा देशमुख मॅडम यांनी मोलाची भूमिका बजावली. आणखी आपल्याला स्वामी सरांचं PPTच्या माध्यमातून प्रेझेंटेशन होतं पण काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं त्यांचं ते मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं नाही. पण निश्चित पद्धतीनं पुढील काळामध्ये शशिकांत स्वामी सरांचं मार्गदर्शन आपल्याला
मिळणारच आहे, कारण काळाच्या प्रवाहासोबत चालायचं म्हटल्याच्या नंतर स्वामी सरांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यावंच लागणार आहे. म्हणून त्यांनीही आपल्याला याच्यामध्ये वेळ दिला, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण या ठिकाणी सर्वजण आलात, गुणवंत विद्यार्थी आले, पालक आले, त्यासमवेत या महाविद्यालयातील पूर्ण स्टाफ आहे तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि सर्वात महत्त्वाचं, बऱ्याच वेळेपासनं ऑनलाईन पद्धतीनं सर्व पालक विद्यार्थी आपला कार्यक्रम या ठिकाणी पाहत आहेत. या सर्वांचं आभार व्यक्त करून या ठिकाणी प्राचार्याच्या अनुमतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आपला संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.